नमस्कार. मी सुरेश कटारे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी कर्तव्य फाउंडेशन देहू यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ही संधी दिली आहे, या थोड्याशा एका वेगळ्या विषयावर बोलण्याची, या संदर्भामध्ये सर्वांशी संवाद साधण्याची त्यांनी संधी दिली आहे. खरंच त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो. आणि आता आपण वाटतं कार्यक्रमाला सुरुवात. मला वाटतं 1-2 मिनिटांमध्येच हळूहळू सगळे पालकही यामध्ये जॉईन होतीलच. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. म्हणजे मुलांचं बिहेवियर किंवा तुमचं वागणं बोलणं आणि करिअर आणि हस्ताक्षर वेगवेगळ्या गोष्टीत. खरं तर हस्ताक्षराचा आणि तुमच्या वर्तनाचा काय संबंध असू शकेल? कधी थोडंसं ऐकलंय असं काही असतं. कधी असं वाटतं की तुमच्या हस्ताक्षरामधून तुमचा स्वभाव कळू शकतो. काय लॉजिक आहे? काहीच पटत नाहीये, बरोबर? ऍक्च्युली तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक आठवा की आपण जेव्हा लिहितो, वर्गामध्ये समजा 40 मुलं आहेत, जेव्हा टीचर शिकवतात त्यांना की हे लिहा वगैरे, तर तेव्हा प्रत्येक मूल आपल्या आपल्या पद्धतीने लिहितं. प्रत्येक मुलाची, प्रत्येक व्यक्तीची ती लिखाणाची शैली वेगळी असते. म्हणजे अगदी साधी गोष्ट की अगदी आपण जेव्हा एबीसीडी जरी शिकलो, तरी एबीसीडी समजा ए टीचरनी वर्गात शिकवला सगळ्यांना, तरी प्रत्येक मूल आपल्या आपल्या पद्धतीने तो ए काढतं. कोणाचा मोठा असतो, कोणाचा छोटा असतो, कोणाचा तिरका असतो, कोणाचा आडवा तिडवा असतो, कोणाचा फरकांडे असतात. म्हणजे काय, टीचरनी जरी एचा तो पॅटर्न शिकवला, तरी प्रत्येक मूल त्याच्या ब्रेनमध्ये जसं प्रोसेस होईल त्यानुसार तो एक कागदावर काढत असतो. म्हणजे काय की तुमच्या ब्रेनच्या प्रोसेसिंगचं सगळं चित्र तुमच्या कागदावर, वहीवर उमटत असतं. तुमचं हँडरायटिंग ही तुमची स्पेशालिटी असते. म्हणजे तुमच्या ब्रेनचं आणि तुमच्या हँडरायटिंगचं कनेक्शन आहे. होय, म्हणजे ऍक्च्युली म्हटलंही जातं की हँडरायटिंग इज अ ब्रेन रायटिंग. हो, म्हणजे अक्षरशः तुमचं ब्रेन मॅपिंग आपण म्हणूयात की तुमच्या हँडरायटिंगमधून होऊ शकतं. प्रत्येकाचं रायटिंग वेगळं असतं. म्हणजे अगदी तुम्ही जुळी मुलं जरी बघितलीत, तर जुळ्या मुलांचं सुद्धा रायटिंग वेगळं असतं. का हो? ती तर सगळं त्यांच्यासाठी सगळं वातावरण सेम असतं. त्यांच्यासाठी शाळा मे बी एक असते, एकाच वर्गात असतात, घरी एकाच ठिकाणी असतात, घरातलं वातावरण सेम असतं, खाणं पिणं सेम असतं, पण रायटिंग मात्र दोघांचं वेगळं असतं. असं का? कारण ते दोघं वेगळे आहेत. कारण त्या दोघांचे मेंदू वेगळे आहेत. मेंदू वेगळे त्याचा अर्थ त्या दोघांचे विचार वेगळे आहेत, दोघांच्या भावना वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांचं हँडरायटिंग वेगळं आहे. लक्षात येतंय? म्हणजे तुमचं हँडरायटिंग तुमचं वेगळेपण दाखवतं. म्हणजे मग जर या हँडरायटिंगचं विश्लेषण केलं किंवा या हँडरायटिंगचं जर आपण अनालिसिस केलं, तर त्यातून तुमचं वेगळेपण लक्षात येऊ शकेल. नक्कीच. आणि यालाच म्हणतात हँडरायटिंग. ऍक्च्युली हे जे शास्त्र आहे याला ग्राफॉलॉजी असं म्हटलं जातं. ग्राफॉलॉजी म्हणजे काय, तर ग्राफिकल मुवमेंट्स. आपण आता कागदावर समजा लिहितो, ड्रॉइंग करतो, म्हणजे इव्हन अगदी आता मोबाईलवर आपण पासवर्ड ठेवतो बघा, बऱ्याच वेळा तो बोटांनी फिरवतो. शेवटी तो एक ग्राफच असतो, ती आपली बोटांची मुवमेंट असते. तर हा जो ग्राफ आहे, या ग्राफचा ज्याच्यात अभ्यास केला जातो ते शास्त्र आहे. ते एक मानसशास्त्राची उपशाखा आहे की ज्याच्यामध्ये स्पेशली या ग्राफचा सगळा अभ्यास केला जातो आणि त्यातून तुमची पर्सनॅलिटी लक्षात येते. सरप्राइझिंग ना? किती वेगळं वाटतं की म्हणजे हँडरायटिंग कसं काय कळणार? बरं, याच्यामध्ये काहीतरी मी माझ्या मनाने सांगतो का? मुळीच नाही. हे प्रॉपर एक सायन्स आहे. म्हणजे थोडं आणखी खोलात जाऊन सांगायचं झालं तर आज जगामध्ये ऍक्च्युली याच्या 2 पद्धती आहेत. तर म्हणजे हे हस्ताक्षर जे विश्लेषण ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला हँडरायटिंग अनालिसिस म्हणतात, त्यातल्या एका पद्धतीमध्ये असं आहे की समजा तुम्ही अगदी एखादं पक्षी आहात आणि पक्षी समजून तुम्ही जर उडता आहात एखाद्या प्रदेशावरून, तर तुम्हाला खालचा प्रदेश कसा दिसतो? मग तुम्हाला डोंगर दिसेल, एक मे बी नदी दिसेल, झाडं दिसेल वगैरे. तर त्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात. तर अशा पद्धतीने देखील अभ्यास करणारी एक पद्धती आहे ज्याच्यातून हँडरायटिंगचं अनालिसिस केलं जातं, की ज्याच्यामध्ये ती सगळं जे हँडरायटिंग आहे ते न वाचता फक्त एक ओव्हरऑल पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो, बर्ड्स आय व्ह्यू पद्धत. आणि याच्यात दुसरी एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे मुंगी होऊन समजा तुम्ही तुमच्या हँडरायटिंगवरून चाललं जातं. समजा तुम्ही लिहिले एक दोन शब्द लिहिलेत, तर त्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत त्या अक्षरावरून अक्षरशः मुंगीसारखं जर चालत गेलं, तर ते प्रत्येक तुमचे ते धक्के, जर्क्स ज्याला म्हणतो, स्ट्रोक्स वगैरे, हे सगळं त्यात लक्षात यायला लागतात. तर याला स्ट्रोक मेथड असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर एक बर्ड्स आय व्ह्यूची एक मेथड आणि एक स्ट्रोकची मेथड, अशा 2 वेगळ्या पद्धतींनी या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तर आपली ऍक्च्युली जी ही संस्था आहे, अक्षर हँडरायटिंग अनालिसिस या नावाने संस्था आहे आमची, तर आम्ही पूर्णपणे या कार्याला वाहून घेतलेलं आहे की हस्ताक्षरामधून पूर्णपणे एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करणं आणि त्यातून त्या व्यक्तीला मदत करणं, या उद्देशाने आम्ही आमचं काम चालू असतं.
थोडंसं वेगळं वाटतं की कसं करणार किंवा याचा कसा उपयोग होऊ शकतो आणि कसं शक्य आहे. म्हणजे तुम्हाला आता मी उदाहरण देतो की अगदी आजचंच उदाहरण देतो की आज एक करिअर मार्गदर्शनासाठी एक मुलगी आलेली होती आणि तिचं आईचं म्हणणं होतं की तिच्या काही डोक्यात काहीतरी वेगळंच भरलंय तिला, कारण मॉडेलिंग करायचं डोक्यात होतं तिच्या. आणि आईचं म्हणणं की ती अभ्यासात जरा व्यवस्थित आहे तर तिने अभ्यासात आणखी बरोबर करावं. आता जेव्हा मी असं रायटिंग पाहिलं तर त्यावेळी लक्षात आलं की खरंच आहे ती मुलगी व्यवस्थित हुशार होती आणि अभ्यासातही चांगली होती. फक्त तिच्यामध्ये तिच्या रायटिंगमध्ये एक जरा स्वप्नाळूपणा जर जास्त दिसत होता. लक्षात घ्या, स्वप्नाळूपणा आपण ड्रीमनेस ज्याला म्हणतो किंवा डे ड्रीमिंग किंवा दिवा स्वप्न बघणं स्पेशली. तर त्या दिवा स्वप्न बघण्याच्या वृत्तीमुळे तिच्या डोक्यात आता असे वेगवेगळे फॅन्टसी प्लॅन येत होते की मला मॉडेलिंग करायचंय, मला हिरोईनच व्हायचंय आणि माझे घरचे सगळे मला विरोधच करतायत, त्यांना कळतच नाही माझं कॅलिबर काय वगैरे. हा फक्त तिचा स्वप्नाळूपणा होता जो तिच्या रायटिंगमध्ये दिसत होता. हा तिला आज थोडा समजावून सांगितला, त्यातले धोके समजावून सांगितले ते त्या स्वप्नामागचे. मग कुठेतरी ती थोडी भानावर आली आणि मग बरोबर तिला ते पटलं की नाही बरोबर आहे, आधी मी माझं एक चांगलं प्रॉपर करिअर करते, मग वाटलंच तर मॉडेलिंग वगैरेचा नंतर विचार करता येईल. कदाचित तोपर्यंत तिचा तो स्वप्नाळूपणा पण कमी होईल, तिची मॅच्युरिटी लेवल वाढेल आणि तिला त्याचा मदत होऊ शकेल. सो अशा पद्धतीने ऍक्च्युली रायटिंगच्या माध्यमातून अक्षरशः समोरच्याचं मन वाचता येतं. समोरच्याचं मन वाचता येतं, तो कशा पद्धतीने विचार करतोय हे लक्षात येतं, त्याची आवड निवड काय आहे हे सुद्धा लक्षात येतं. किंबहुना आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्या व्यक्तीचं एक ओव्हरऑल माइंडसेट कसं आहे, ते एखाद्या सिच्युएशनला ती व्यक्ती कसं टॅकल करते, त्या व्यक्तीच्या भावना कशा आहेत, भावनिकदृष्ट्या ती व्यक्ती किती सिरियस आहे, त्याला दुसऱ्यांचं इमोशन्स किती कळतात. अगदी त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ती व्यक्ती कशी धडपडते, त्या व्यक्तीचं एक सोशल नेचर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी हँडरायटिंगच्या माध्यमातून लक्षात येतात. थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला की कसं काय वगैरे, पण हीच तर गंमत आहे या शास्त्राची की तुमचं जे काही वेगळेपण आहे, तुमचं युनिकनेस, कारण प्रत्येक व्यक्ती स्पेशल असते, प्रत्येक व्यक्ती स्पेशल असते. आपल्या इथं अजूनही बऱ्यापैकी एक समज जो अजूनही मला जाणवतो की अभ्यासामध्ये समजा जी मुलं हुशार तीच बुद्धिमान आणि बाकीचे काहीच ढ सो कॉल्ड किंवा त्यांना काहीच हे नाही, तर खरं तर ते खूप चुकीचं आहे. या हँडरायटिंग मधून एक फार छान मस्त गोष्ट मला जी आजपर्यंत एवढ्या वर्ष मी जे करतोय त्यात एक जी लक्षात आली की कुठलंच मूल ढ नसतं, कुठलंच मूल कमी नसतं. हा मे बी ते अभ्यासात सपोज थोडं कमी असेलही, पण याचा अर्थ ते शून्य कधीच नसतं. त्याच्यामध्ये दुसरे काहीतरी गुण खूप चांगले दिसत असतात, हे त्याचं हँडरायटिंग सांगतं. हे त्याचं हँडरायटिंग सांगतं. म्हणजे विचार करा, समजा एखादा मुलं अभ्यासात खूप खूप मागे आहे, पण समजा त्याच्यामध्ये लोकांशी कम्युनिकेट करण्याची कला चांगली असेल, हा उद्या तो राजकारणात उतरू शकतो, उद्या तो राजकारणात खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. एखादं मुलं अभ्यासात ठीक आहे अगदी मध्यम मध्यम असेल, पण त्याच्यामध्ये हिशोबीपणा असेल, उद्या तो हिशोबीपणा त्या मुलाला चांगला बिझनेसमॅन बनवू शकतो. लक्षात येतंय? म्हणजे काय की टिपिकल शाळेमध्येच एखादा मूल हुशार आहे म्हणजेच तो बुद्धिमान आणि बाकीचे नाही असं मुळीच नाहीये. हे तुमच्या रायटिंग मधून लक्षात येऊ शकतं. तुमच्यातलं वेगळेपण जे आहे हे तुमच्या रायटिंग मधून जे तपासून पाहता येतं, हे या शास्त्राचं खूप सौंदर्य आहे मी असं म्हणेल. आणि याद्वारे करताना आम्हाला बऱ्याच वेळा खूप चांगले अनुभव येतात. मला वाटतं बरेच पालकही आता जॉईन झालेले आहेत लाईव्ह मध्ये. तर माझी त्या पालकांनाही विनंती आहे की तुम्हालाही या संदर्भात जर प्रश्न असतील काही मनामध्ये तर तुम्ही आवर्जून विचारा, कारण आज कर्तव्य फाउंडेशनने खास त्याच उद्देशाने मुद्दाम हा लाईव्ह प्रोग्राम ठेवलेला आहे की तुमच्या मनामध्ये जर या संदर्भात काही प्रश्न असतील नक्कीच विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करतो. थोडंसं आणखी पुढे जाऊन एक मला सांगावंसं वाटतंय, म्हणजे आता रायटिंगच्या रिलेटेड हा विषय आहे, तर एक असा गैरसमज म्हणूयात आपण अजूनही आहे की चांगलं हँडरायटिंग ना म्हणजेच सगळं चांगलं किंवा चांगलं हँडरायटिंग असणारी लोक चांगली असतात. तसं काही नाहीये, तसं काहीच नाहीये. तुम्ही डॉक्टरची रायटिंग बघताच ना, ते किती किती वेळेस ते चांगले असतात, बऱ्याच वेळा ते खूप खराब आहे, आपल्याला वाचता येत नाहीत. सो चांगलं रायटिंग म्हणजे चांगलं करिअर किंवा चांगलं रायटिंग म्हणजे चांगलं लाईफ असंही काही नाहीये. ऍक्च्युली तुमचं रायटिंग एक लेजिबिलिटी जरी असेल, तुमचं रायटिंग तुमचं लिखाण जे आहे ते वाचनीय जरी असेल, वाचता येण्याजोगं असेल ना, तर तेवढं देखील पुरेसं आहे. तुमची रायटिंग ही ऍक्च्युली तुमची ओळख असते. रामदास स्वामींनी देखील या संदर्भामध्ये दासबोधामध्ये बरंच विवेचन केलेलं आहे की हस्ताक्षर कसं असावं कसं नसावं वगैरे. पण त्यातही त्यांनी याच गोष्टींना महत्त्व दिले की एक व्यवस्थितपणा त्यात असला पाहिजे, हा त्याचा सारांश आहे. म्हणजे तुम्ही दासबोधात बघायला अवश्य की त्यात खूप छान मांडलेलं आहे, त्यांनी हस्ताक्षराविषयी त्यांनी विवेचन केलेलं आहे. बरं, मग या शास्त्राविषयी आपल्या इथं अजून म्हटलं तर कधी ऐकलेलं नसतं, कधी पाहिलेलं नाही, माहीत नाही विशेष. याचं कारण मुख्य असं आहे की परदेशामध्ये स्पेशली युरोपियन देशामध्ये याविषयी बरंच जागरूकता आलेली आहे. तिथे या गोष्टींचा खूप प्रभावीपणे वापर केला जातो. किंबहुना तिथे बऱ्याचशा शाळांमध्ये काउन्सिलर म्हणून एक व्यक्ती खास हे या शास्त्राचे तज्ज्ञ म्हणून नेमले जाते. म्हणजे याला ऍक्च्युली ग्राफॉलॉजी म्हणतात. आता मी स्वतः ग्राफॉलॉजिस्ट आहे. तर असं एक ग्राफॉलॉजिस्ट परदेशामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये ग्राफॉलॉजिस्ट असतात जे मुलांशी कायम त्यांच्या त्या रायटिंग मधून संवाद साधत असतात.
म्हणजे त्या मुलाची पर्सनॅलिटी कशी कशी होती, त्यात काय बदल होत आहेत किंवा त्याच्या वागण्यामुळात काय चालू आहे, हे ते ग्राफॉलॉजिस्ट त्याच्या रायटिंगमधून अॅनालाइज करत असतात. त्यानुसार त्या मुलाशी, त्याच्या पालकांशी, टीचर्सशी ते कम्युनिकेट करत असतात, काउन्सिलिंग करत असतात. आपल्या इथं हा प्रकार आता थोडासा नुकताच यायला लागलाय. आमची संस्था आता गेली 8 वर्ष यामध्ये कार्यरत आहे. अक्षर हँडरायटिंग अनालिसिस असं आमच्या संस्थेचं नाव आहे. म्हणजे तुम्हाला जर आणखी इंटरेस्ट असेल तर अवश्य याच नावाने आमचं वेबसाईट आहे, अक्षर हँडरायटिंग अनालिसिस या नावाने, किंवा याच नावाने आमचं युट्यूबचं चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे किंवा फेसबुकचंही पेज आहे. तुम्ही अवश्य त्यावर जाऊन तुम्हाला आणखी याविषयी जर उत्सुकता असेल तर नक्कीच पाहाल. या संदर्भात आम्ही बरेच, तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही त्या पेजेसला भेट द्याल. म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल की नेमकं काय आहे. म्हणजे इथे काहीतरी आम्ही काही थोतांड मांडलंय किंवा काहीतरी मनाने काहीतरी करतोय, मुळीच नाही. हे सायंटिफिक आहे, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे. म्हणजे आज जगातलं कुठल्याही व्यक्तीचं समजा रायटिंगचं सॅम्पल समोर ठेवलं तर ती व्यक्ती कशी वागते, कशी बोलते, त्याचं ओव्हरऑल बिहेवियर कसं आहे, हे सगळं आपण छातीठोकपणे सांगू शकतो. ही गंमत आहे. बरं, मग तुम्ही म्हणाल की मग याचा उपयोग काय आपल्या डेली लाईफमध्ये म्हणा किंवा एक रुटीनमध्ये त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. एक सगळ्यात महत्वाचा याचा जो फायदा होऊ शकतो तो म्हणजे की स्वतःला ओळखण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. की मी काय आहे, मी काय आहे, माझी क्षमता कशामध्ये आहेत, माझ्या मर्यादा कोणत्या आहेत, किंवा मला नेमकं काय आवडतं, माझा आनंद कशामध्ये आहे, मी नेमकं काय केलं म्हणजे जास्त यशस्वी होऊ शकेल, माझा नेमका हॅपीनेस कशामध्ये आहे, किंवा मी कुठे चुकतोय, माझ्या विचारामध्ये कुठे चूक आहे, हे तुमचं रायटिंग बोलतं. किती कमाल आहे. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो ना नो दायसेल्फ किंवा एक स्वतःचं इंट्रोस्पेक्शन एक म्हणूया, तर हा प्रकार रायटिंगच्या माध्यमातून करता येतो. हा एक या हँडरायटिंग अनालिसिसचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग यार मुलांना कसा, स्पेशली पालकांचा जो कॉमन प्रश्न दिसतो मला नेहमी, की मग मुलांना याचा कसा उपयोग होऊ शकतो. तर बऱ्याच वेळा आता काय होतं की पालक येतात की त्यांचं मूल चिडचिड करतंय, तो ऐकत नाहीये, तो खूप हट्टी वागायला लागलाय, किंवा त्याचा अभ्यासात लक्ष नाहीये, तो फार मोबाईलवर जास्त काळ राहतोय, तो टीव्ही सारखा बघतोय, किंवा तो अभ्यासच करत नाहीये. तसा तो हुशार आहे पण अभ्यासालाच नाही म्हणतोय, त्याला तोंडी सगळं येतं पण तो लिहितच नाहीये, किंवा वर्गात तो लक्ष देत नाहीये, तो सारखं चिडचिड करतोय. अशा बऱ्याचशा ज्या आपण ज्याला आपण म्हणूयात की बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स किंवा वर्तणुकीच्या समस्या ज्या असतात, तर अशा वेळी पालक जेव्हा येतात तर आम्ही त्या पाल्याचं, त्या मुलाचं रायटिंगचे आम्ही काही सॅम्पल्स, नमुने घेतो की ज्याच्यामधून त्याची मानसिकता लक्षात येते. म्हणजे काय की समजा एखादं मूल खूप हट्टी होत चाललंय, तर हट्टी होणं त्याचं एक काय म्हणतात बाहेरचं रूप झालं, पण त्यामागे काहीतरी कारणं असतात. ते हट्टी का होतंय, मे बी त्याचं कुणी ऐकत नाहीये, मे बी त्याच्या ऐकण्याला कुणी काही किंमतच देत नाहीये, किंवा एक मे बी त्याच्या मनात इन्सिक्युरिटी असू शकते. हे त्याच्या रायटिंग मधून लक्षात येतं. मग त्याद्वारे आम्ही त्या मुलाशी आणि त्या पालकांशी आम्ही काउन्सिलिंग करतो. की म्हणजे ऍज अ पालक म्हणून तुम्हाला कुठे दुरुस्ती करायची आहे, तुमच्या, कारण शेवटी परफेक्ट कोणीच नसतं, पालकही कुठलेच परफेक्ट नसतात, तर आपण कुठेतरी चुकतो. मग त्यात आता या स्टेजला कुठे दुरुस्ती करता येईल की जेणेकरून त्या मुलाच्या वागण्यामुळात बरोबर नकळतपणे बदल दिसायला लागतात. हे फार सुंदर या माध्यमातून साधलं जातं. म्हणजे पालकांनाही बऱ्याच वेळा आश्चर्य वाटते की सर तुम्ही कसं ओळखलं की त्याच्या मनात काय चाललंय. मनातलं ओळखायला मी काही जादूगार नाही किंवा काही चमत्कार नाही तो, पण हे एक साधं सोपं शास्त्र आहे की ज्यामध्ये तुमची मानसिकता नकळतपणे तुमची रिफ्लेक्ट होत असते. आता तुम्हीच बघा ना, तुमचा मूड ज्यावेळी छान असतो त्यावेळी तुम्ही रायटिंग जरा मस्तपैकी लिहिता, तुमचा मूड नसेल तर रायटिंग तेवढं छान येत नाही. म्हणजे तुमचा मूड, तुमची मानसिकता बरोबर त्या मोमेंटला तुमच्या रायटिंगमध्ये उतरत असते. मग बरेच जणांच्या मनात प्रश्न असा आहे की माझं रायटिंग मग आधी वेगळं होतं, आता वेगळं झालं, म्हणजे आता मी पूर्ण बदललो का. तर तसं नाहीये. शेवटी आपण जसं वयानुसार आपल्यात बदल होता, आपली मानसिकता बदलते, आपल्या भोवतीचं वातावरण बदलतं, सो त्याच्यानुसार तुमच्या रायटिंगमध्ये बदल होतात, ते व्हायलाही पाहिजेत. परंतु तुमची एक बेसिक शैली असते तुमची लिखाणाची, जे स्ट्रोक्स ज्याला आपण म्हणूयात, तर ती शैली मात्र साधारणतः तशीच राहते, त्यात मेजर बदल होत नसतात. जे काही 5-10% बदल होतात तर ते एक्सपेक्टेड आहेत, ते वातावरणानुसार व्हायलाही पाहिजेत. बरं, आता मुलांविषयी आपण जे बोलत होतो की मुलांना जसा याचा हा फायदा होतो की मुलांची मानसिकता ओळखून एखाद्या मुलाशी कसं वागायचं पालकांनी, त्या घरातलं वातावरण कसं नॉर्मल करायचं, हे सगळं त्यातून लक्षात येतं. मग थोडंसं आणखी समजा मोठी मुलं जर असतील, थोडीशी असं समजा की आपण एक 7वी-8वी पासूनची पुढची जर मुलं असतील तर त्यांना याचा कसा उपयोग होऊ शकतो. त्या मुलांना तर अक्षरशः म्हणजे त्या मुलाचा कल कसा आहे हे आपण त्याच्या रायटिंग मधून ओळखू शकतो. कल म्हणजे काय, तर आपण मराठीत एक छान शब्द आहे बघा, त्याला पिंड म्हणतो आपण, की हा ना या पिंडाचा आहे, हा पोरगा या पिंडाचा आहे, हा अभ्यासू पिंडाचा आहे, हा खेळण्यातल्या पिंडाचा आहे, असं एक आपण सहज म्हणतो. त्याला ऍक्च्युली कल म्हणतात. म्हणजे काय, तर एखाद्या मुलाचा कल कुठे आहे, त्याचा गती कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आहे, त्याला त्याचे इंटरेस्ट एरियाज कोणते आहेत, तो कुठल्या गोष्टीमध्ये जास्त रस घेऊ शकतो, तो कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त एक्सेल करू शकतो, म्हणजे चांगलं परफॉर्म करू शकतो, हे त्याचं रायटिंग सांगतं. किती गंमत आहे. याद्वारे
आपण त्या मुलाचे करिअरचे पर्याय देखील सांगू शकतो. रादर आम्ही करिअर काउन्सिलिंग जे करतो ते पूर्णपणे या माध्यमातून करतो की त्या मुलाच्या हस्ताक्षराचं विश्लेषण करून त्याद्वारे हे मूल कुठल्या क्षेत्रांसाठी सगळ्यात जास्त सुटेबल राहील हे आपण त्याच्या रायटिंगद्वारे करतो. बऱ्याच वेळा कारण अजूनही आपण जे बघतो सपोज की जे मार्क्स असतात 8वी 9वी 10वीचे मार्क्स वगैरे स्पेशली 10वीचे मार्क्स की त्या बेसिसवर पटकन निर्णय घेतले जातात. म्हणजे समजा आत्ताचं उदाहरण की आता समजा स्टेट बोर्डाचा निकाल लागला 10वीचा, तर सगळ्यांना जरा भरभरून मार्क मिळालेत. मी असं म्हणेल 5-7% सगळ्यांना जास्त मिळालेत. पण त्यामुळे झाले असे की समजा 80% जरी मार्क मिळाले ती सगळी मुलं सरसकट सायन्सला चालली आहेत. ती मुलं सरसकट केवळ मार्क जरा बरे मिळाले म्हणून सायन्सला चालली आहेत. ऍक्च्युली हे निर्णय तसे चूक आहेत. खरंच ते सायन्स झेपण्यात पण त्या मुलाची क्षमता आहे का, किंवा सायन्समध्ये उद्या करिअर करण्यासाठी जो एक चिवटपणा लागतो, एक चिकाटी लागते, स्वतःच्या मनाचा एक निग्रह लागतो, एक स्वयंशिस्त लागते, तर हे गुण त्या मुलामध्ये आहेत का, या गोष्टींचा बऱ्याच वेळा पालकांनाही विसर पडतो. त्यामुळे त्या पालकांना माझी खरंच विनंती आहे की केवळ 10वीच्या मार्कावरून मुलाचं करिअर कधीच ठरवू नका. कारण बऱ्याच वेळा हे जे मार्क आलेले असतात हे आपण टिपिकल म्हणतो रट्टा मारणं एक शब्द आपला टिपिकल असतो. म्हणजे ते पुन्हा पुन्हा अभ्यास करून करून पुन्हा प्रॅक्टिस करून करून 2-4दा लिहून लिहून ते सरावानी तेच गणित, तेच अभ्यास, तेच प्रश्न, आणि त्यांची एवढी तयारी झाली असते त्यामुळे सहज एक 8-10% जास्त पडून जातात. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की अरे आता खूप चांगलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे ज्या केसेस येतात की समजा ज्यांनी समजा PCM ग्रुप घेतलेला असतो 11वी-12वीला, तर 12वीला ती लोक पॅरेंट येतात कारण की नाही त्याला मार्क झाली, मॅथ्स टफ जायला लागले माहित नाही, पण 10वीपर्यंत मॅथ्स खूप चांगलं होतं त्याचं. 10वीपर्यंत मॅथ्स खूप चांगलं होतं. मग असं सडनली काय चमत्कार झाला आणि त्याला 11वी-12वीला एकदम टफ जायला लागलं. पण याचं कारण थोडंसं त्या सरावामध्ये असतं. 10वीपर्यंत सरावाने ते मार्क पडतात. त्या गणितांचा इतका सराव झालेला असतो की बरोबर 30 गणितं 2दा-3दा प्रॅक्टिस झालेली असते. मग पेपरलाही 30 गणितं येतात, मुलंही बरोबर तसेच्या तसे सोडवतात, मॅथ्समध्ये मार्क चांगले येऊन जातात. म्हणून त्या आनंदामध्ये PCM ग्रुप घेतला जातो आणि मग 11वी-12वीला लक्षात येते की अरे बापरे, मॅथ्स पण टफ जाते, फिजिक्स पण अवघड जायला लागले. आणि पण त्यावेळी सिच्युएशन अशी असते की धड पुढेही जाता येत नाही, धड मागे जाता येत नाही. या नादात मुलंही खचतात, पालकही टेन्शनमध्ये येतात. तोपर्यंत मोठे मोठे क्लासेस लावलेले असतात, क्लासेसमध्ये 2-3 लाखाचा चुराडा झालेला असतो आणि मग फ्रस्ट्रेशन सुरू होते की आता पुढे आयुष्याचं काय करायचंय. कदाचित या सगळ्या गोष्टी लवकर आटोक्यात आणल्या जाऊ शकतात. म्हणजे आपण अक्षरशः 8वी पासूनच्या पुढच्या मुलांचं जे करिअर काउन्सिलिंग करतो तर त्यावेळी त्या मुलाच्या रायटिंगमधून पालकांशी खूप थेट संवाद साधतो. म्हणजे थेट म्हणण्यापेक्षा अगदी स्पष्टपणे, ज्याला आपण ब्लंट म्हणतो, तर अशा पद्धतीने आपण संवाद साधतो की तुमच्या मुलगा या क्षेत्रात चांगला आहे, त्याच्या या मर्यादा आहेत आणि या मर्यादांचं भान तुम्ही ठेवायला पाहिजे. ते जर तुम्ही विसरलात तर मूल पुढच्या टप्प्यावर अडकणार आहे. इतक्या क्लिअरली आपण ते सांगायचा प्रयत्न करतो, पालकांना सांगायचा प्रयत्न करतो. त्यांनी फायदा काय होतो की त्या मुलाच्या ज्या आवडीनिवडी आहेत ना, त्या हिशोबाने जर करिअर निवडलं 10वी नंतर तर ते कधीही बरं पडतं. कारण शेवटी हातात 10वी नंतर वर्ष किती असतात, 5 किंवा 6 वर्ष, त्यामध्ये त्याची डिग्री होणार असते. जर ती त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर त्याला जाता आलं तर नक्कीच त्याचा त्या मुलालाही उपयोग होऊ शकतो, पालकाने आनंद होऊ शकतो. आणि टिपिकल सायन्समध्येच गेलं म्हणजेच खूप भारी, 2 नंबरला कॉमर्स किंवा 3 नंबरला आर्ट्स, असं काहीच नाहीये. उलटं पाहिलं तर आज आर्ट्समध्ये सगळ्यात जास्त करिअरच्या संधी आहेत. 2 नंबरला कॉमर्स आहे आणि 3 नंबरला सायन्स आहे. रादर सायन्समध्ये एक जनरल एक गैरसमज असाही असतो की सायन्स म्हणजे सगळ्यात जास्त स्कोप असतो वगैरे, असंही काही नाहीये. तुमचं जर तुमचं फायनान्सचं डोकं चांगलं असेल, तुमचं कॅल्क्युलेटिव्ह माइंड चांगलं असेल तर तुमच्यासारख्या व्यक्तीने कॉमर्सच घ्यायला पाहिजे. त्याचा बेस 11वी-12वी पासून व्हायला पाहिजे. हे तुमचं रायटिंग सांगतं. तुमच्या या क्षमता, तुमची ही मानसिकता तुमच्या हँडरायटिंगमधून लक्षात येते. हा सगळ्यात मोठा यामधला एक फायदा म्हणूयात आपण आम्हाला लक्षात येतो आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो पालकांशी. बरं, हे झालं करिअर काउन्सिलिंग विषयी. म्हणजे हँडरायटिंगद्वारे आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो. थोडं विचित्र वाटतं बऱ्याच पालकांनी जेव्हा पहिल्यांदा येतात की असं कसं शक्य आहे, किंवा तुम्ही तुमचं मनाचं काही सांगता का? मुळीच नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने अगदी की तुमच्या मुलामध्ये हे घटक जाणवत आहेत, ह्या त्याच्या मर्यादा आहेत, हे त्याच्या आवडीचे घटक आहेत आणि त्याची क्षमता कितपत आहे, या सगळ्यांचा प्रॉपर सारासार विचार करून मग त्यानुसार त्याला करिअरचे पर्याय दिले जातात. आणि आमच्याकडे आता कितीतरी अशी हजारो उदाहरणं आहेत की ज्यामध्ये त्या मुलांनी एक्सेल केलेलं आहे, त्यांचे ग्रॅज्युएशन चांगले झालेले आहेत, ते यशस्वी झालेले आहेत. किंवा बऱ्याच मुलांचा अक्षरशः हा बिझनेस पिंडाचा आहे का नोकरीच्या टाईपचा आहे हे लवकर लक्षात येऊ शकतं. आता मला सांगा, समजा एखाद्या मुलामध्ये जर बिझनेसचे गुण दिसत आहेत तर त्याने टिपिकल ते सायन्समध्ये जाऊन बसण्यात काय अर्थ आहे? कारण त्यातून फार मोठं कदाचित नाही होणार आहे. त्यापेक्षा कदाचित त्याला सायन्स किंवा आर्ट्समधून लवकर स्कोप मिळू शकेल. जर त्याचं माइंडसेटच बिझनेसचं आहे तर त्याचं शिक्षणही त्याच पद्धतीचं असेल तर केव्हाही बरं पडेल. किंवा त्याचं ग्रॅज्युएशन म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, ते तशाच टाईपच्या शिक्षण याच्यामध्ये झालं पाहिजे. हे त्या मुलाचं रायटिंग बोलतं. त्या रायटिंगमधून त्या मुलाची पूर्ण पर्सनॅलिटी लक्षात येते. ही गंमत आहे. पण मग आता
बऱ्याच वेळा पालक हाही प्रश्न विचारतात की ठीक आहे, हे मुलांचं झालं बा, मुलांचं तुम्ही कल ओळखू शकाल किंवा मुलांचं तुम्ही करिअर तुम्ही सांगू शकाल. पण आता आणखी एक समजा की नाही, समजा प्रॉब्लेम जर मुलाचे सिव्हिअर आहेत की तो खूपच हट्टी झालाय, तो चिडचिडाचा आहे किंवा तसं एकाग्रता त्याची खूपच कमी आहे वगैरे असे प्रॉब्लेम आहेत. मग ह्याला ठीक आहे, काउन्सिलिंगद्वारे तुम्ही आम्हाला सांगितलं हे जे उपाय करायचे आम्ही तेही करतो, पण मग आणखी काही त्याला ठोस उपाय आणखी आहेत का? तर होय, आपण रायटिंगच्या माध्यमातून उपचार करू शकतो. बघा गंमत, आपण जसं डॉक्टरकडे जातो, सर्दी खोकला झाला, डॉक्टर औषध देतात, आपण ते औषध रेग्युलर 2-3 दिवस घेतो, त्यातून आपल्याला आराम पडतो, बरोबर आहे. सेम अशाच पद्धतीने रायटिंगच्या माध्यमातून, म्हणजे आपण हे टिपिकल जी आपली एबीसीडी असते किंवा अक्षरं असतात जी, या अक्षरांच्या किंवा टिपिकल स्ट्रोक्सच्या प्रॅक्टिसमधून तुमच्या ब्रेनला आपण पुन्हा सिग्नल्स देऊन तुमच्या विचारांमध्ये बदल घडवू शकतो. म्हणजे अक्षरशः एखादं हट्टी मूल एका ठराविक कालावधीनंतर त्याचा हट्टीपणा आपण एका लिमिट मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकतो, किंवा त्याची एकाग्रता जर पातळी कमी असेल तर ती एका लिमिटपर्यंत नक्कीच रायटिंगच्या माध्यमातून वाढवू शकतो. थोडं अतर्क्य वाटतंय, कसं शक्य आहे असं? ऍक्च्युली याला सायंटिफिक नाव आहे ज्याला ग्राफोथेरपी असं म्हटलं जातं. ग्राफोथेरपी, ग्राफिकल मुवमेंटच्या द्वारे केली जाणारी थेरपी. तर या थेरपीद्वारे आपण साधारणतः महिनाभराचा हा प्रोग्राम असतो, की एक मानसशास्त्राचा एक नियम आहे की समजा आपल्याला कुठली नवीन सवय लावायची असेल तर साधारणतः 21 दिवस लागतात, किंवा कुठली सवय जरी मोडायची असेल तरी साधारणतः 21 दिवस लागतात. तर त्या धर्तीवर हा प्रोग्राम बनवलेला असतो. त्यामुळे साधारणतः 21 दिवस ते 1 महिना या ड्युरेशनचं हा प्रोग्राम असतो, की ज्याच्यामध्ये रायटिंगच्या माध्यमातून मुलांच्या मनावर, मुलांच्या मानसिकतेवर, मुलांच्या वागण्यावर उपचार केले जातात. त्या मुलांना रोज आम्ही काही टास्क देतो, रोज त्या मुलांना समजा त्यांच्याकडून काही प्रॅक्टिस रिपीटेडली करून घेतले जाते आणि त्यातून हे सगळं होतं. बरं, आता हे होतं कसं हो? ठीक आहे, मी तुम्हाला हे वर्णन सांगितलं की ठीक आहे, ब्रेनचं कनेक्शन आहे वगैरे, पण थोडं आणखी जर तुम्हाला मी खोलात जाऊन सांगायचं झालं, जर ज्या म्हणजे काही पालकांना स्पेशली यात क्युरिओसिटी असेल किंवा जे थोडेसे वस्तुनिष्ठ टाईपचे असतील की नाही थोडं आणखी लॉजिकली सांगा आम्हाला, तर मला त्यांना एवढं सांगायचं की लॉजिक म्हणजे यात कसं असतं की आपण जेव्हा एखादा विचार करतो, सो सॉर्ट ऑफ तो न्यूरॉन असतो एक. समजा मला एक चित्र काढायचं, मला सूर्य काढायचा आहे, तर माझ्या डोक्यामध्ये एक न्यूरॉन लगेच स्टिम्युलेट होतो की हा सूर्य काढायचा आहे, सूर्याचं एक चित्र म्हणजे माझ्या आतापर्यंत डोक्यात आलेलं आहे, ते कुठेतरी सिग्नल येतात, त्याला म्हणतात न्यूरॉन्स. हे सिग्नल्स मग त्या न्यूरो पाथवे असतात, म्हणजे जसं आपण रस्त्यावरून गाडी जाते तसे ते न्यूरॉन त्या न्यूरो पाथवेमधून आपल्या शरीरामध्ये ट्रान्समिट व्हायला लागतात. आता जर तुम्ही उजव्या हाताने लिहिणार असेल तर तुमच्या उजव्या हाताला तो सिग्नल जातो. तुम्ही समजा डाव्या हाताने लिहित असाल तर तुमच्या डाव्या हाताला तो सिग्नल जातो की ठीक आहे आपल्याला सूर्य काढायचा आहे. मग तो हात ऑटोमॅटिक हलायला लागतो. म्हणजे थोडक्यात ही एक बॉडीची मुवमेंट स्टार्ट होते. तुमचा हात, तुमचा तो सिग्नल जो असतो तो ऍक्च्युली कायनेटिक मुवमेंटमध्ये ट्रान्सफर होतो, म्हणजे तुमचा हात हलायला लागतो. मग तुमच्या हातात जर पेन्सिल असेल तर बरोबर त्या पेन्सिलमधून तो सिग्नल, तुमचं जे डोक्यात एक प्रोसेस चालू असते मेंदूची, ती बरोबर कागदावर यायला लागते. येते लक्षात? म्हणजे तुमच्या मनाचं ते चित्र बरोबर कागदावर उमटतं. ही झाली एक सायंटिफिक ह्या मागची बॅकग्राऊंड. मग मला सांगा, समजा जर ही जे आपण कागदावर करतो याच्यात जर काही बदल केले तर एक्झॅक्टली उलटी प्रोसेस होईल. म्हणजे कागदावर आपण काही वेगळे काही बदल केले त्या सूर्यामध्ये, त्या डायग्राममध्ये, त्या अक्षरांमध्ये, तर तो सिग्नल पुन्हा हातामधून उलटा जातो. उलटा आपल्या पुन्हा डोक्यामध्ये जातो. डोक्यात इन द सेन्स मेंदूमध्ये जातो. मेंदू एकदा बघेल, दोनदा बघेल, 10 वेळेस बघेल. शेवटी एका सेंटर मेंदू ऍक्सेप्ट करेल की हा ठीक आहे, हे असं करायचंय. हे असं करायचं म्हणजे थोडक्यात कुठेतरी त्या विचारामध्ये तो बदल होतो, कुठेतरी आपल्या वागण्यामध्ये तो बदल व्हायला लागतो. सेम मुलांच्या बाबतीमध्ये आपण याद्वारे करतो. मुलं कम्पॅरेटिव्हली जास्त फ्लेक्झिबल असतात, त्यामुळे मुलांमध्ये ह्या ग्राफोथेरपीद्वारे बदल खूप पटकन दिसतात. मोठ्यांना थोडा वेळ जास्त लागतो, कारण ऑब्व्हियसली वयानुसार एक थोडीशी रिजिडिटी आलेली असते, किंवा एक आपण ताटपणा म्हणूयात असं की थोडासा ताटपणा आलेला असतो, त्यामुळे बदल ऍक्सेप्ट व्हायला थोडा वेळ लागतो. पण रायटिंगद्वारे बदल करता येतो. मग मोठ्यांसाठी स्पेशली सिग्नेचरचा मुद्दा त्याचमध्ये येतो की तुमची सही देखील तुमचं एक चित्रच असतं सरळ सरळ. आपण कधीतरी 10वी 12वीला एक्झामसाठी म्हणून पहिल्यांदा सही तयार करतो आपली, बरोबर आहे. तर एक तुमचं डिझाईन असतं, ते तुमच्या मनाचं, तुमच्या ब्रेनचं एक डिझाईन असतं जे तुम्ही कागदावर हे करता. किंवा कधी कधी आपण कॉपी करतो, वडिलांची सही कॉपी करतो किंवा आईची सही कॉपी करतो किंवा टीचरची सही चांगली वाटली म्हणून ती कॉपी करतो. पण ती कॉपी करताना कुठेतरी आपण आपलं डोकं काहीतरी लावतो आणि आपण आपली सही बनवतो. म्हणजे त्यावेळच्या आपल्या त्या विचारांचं, थॉट प्रोसेसचं एक फ्रीज होऊन एक चित्र तुमच्या त्या सहीच्या रूपाने तयार होतं आणि ती सही आपण पुढे करतो. जर त्यावेळी समजा तुमच्या मानसिकतेमध्ये काही गडबड असेल, तुमच्यामध्ये खूप त्यावेळी निगेटिव्हिटी असेल, तर मे बी तीच निगेटिव्हिटी तुम्ही पुढेही कॅरी करता. म्हणजे ती सही तुम्ही जेव्हा जेव्हा करता तर कुठेतरी नकळतपणे ती निगेटिव्हिटी तुम्ही हायलाईट करत राहता. म्हणून मग अशा वेळी जर त्या सहीमध्ये जर बदल केले, समजा त्या सहीच्या स्ट्रोक्समध्ये जर बदल केले, तर यस, त्यातून तुमच्या मानसिकतेमध्ये, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये बदल करता येऊ शकतो. अर्थात यात चमत्कार असा मुळीच नाही, कारण बऱ्याच वेळा असं आम्ही जाहिराती बघतो त्या की सही बदला आणि एकदम सडनली एका रात्रीत चमत्कार वगैरे, असं नाही. ती एक प्रोसेस आहे.
हळूहळू त्यामध्ये बदल होतात. शेवटी एक टप्प्याटप्प्याने हळूहळू ती मानसिकता बदलते. म्हणजे सहीमधूनही मानसिकतेमध्ये बदल घडवता येतो. त्याला सिग्नेचर मेकओव्हर असं म्हटलं जातं. तर म्हणजे केवळ तुमच्या सहीमधल्या त्या 4, 5, 10, 8 अक्षरांच्या द्वारे देखील तुमच्या बिहेवियरमध्ये बदल करता येऊ शकतो. इव्हन एक आणखी पुढचं सांगायचं झालं तर याचा कसा उपयोग होऊ शकतो या शास्त्राचा, मी जे स्पेशली हँडरायटिंग अनालिसिस म्हणतोय, तर आमच्याकडे येऊन हल्ली तर बऱ्याच मोठे वयाचे देखील व्यक्ती येतात. मी अगदी 30-35च्या वयाचे, की ज्यांचं ऑलरेडी करिअर स्टार्ट झालेलं असतं, करिअरमध्ये येऊन पैसाही कमवलेला असतो आणि नंतर कुठेतरी वाटतं की नाही आता थोडंसं मला माझ्या पद्धतीने करायचंय, म्हणजे किंवा मला मे बी दुसऱ्या करिअरमध्ये जायचंय, मला माझ्या आवडीचं करिअर करायचंय. किंवा काही जण येतात की आता मला नोकरीचा कंटाळा आलाय, मला वाटतं मी बिझनेसमध्ये जास्त सुटेबल आहे, मला बिझनेस करायचा आहे, पण मग मी करू का नको, मी त्यासाठी सुटेबल आहे का नाहीये, किंवा मी कोणत्या टाईपचा बिझनेस मला जास्त चांगला पडेल. तर हे देखील त्या व्यक्तीच्या रायटिंगमधून आपण त्या व्यक्तीला सजेस्ट करतो. त्या व्यक्तीच्या रायटिंगमधून लक्षात घ्या, कारण त्या रायटिंगमधून त्या व्यक्तीची सगळी पर्सनॅलिटी लक्षात येते. म्हणजे आपण जसं कुंडली म्हणतो एखाद्याची, तशी ती सगळी कुंडली त्याची रायटिंगमधून लक्षात येते की हा ओके हे असंच आहे, ठीक आहे, तुमची हा पिंडा आहे, तुम्हाला हे जमतं, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी अशी आहे, या सगळ्या गोष्टी पाहता येस तुम्ही सुटेबल आहात किंवा सुटेबल नाही आहेत, हे त्याच्या रायटिंगमधून आपण त्या व्यक्तीला गाईड करतो. किंवा बऱ्याच वेळा हल्ली तर एक ट्रेंड असा जो आम्हाला जाणवतोय की साधारणतः 40 किंवा 40-45च्या आसपासच्या लेडीज येतात हल्ली, की ज्यांचं अशी स्टेज आलेली असते लाईफमध्ये की लग्नानंतर ठीक आहे, मुलं झाली, मुलं मोठी झाली, 10वी-12वी झाली आणि मुलं त्यांच्या शिक्षणाला लागलीत किंवा मुलीचं लग्न झालंय आणि आता थोडी मी निवांत झाले, आता जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या आहेत, आता मी मोकळी झाली, तर आता मला माझं काहीतरी स्वतंत्र करायचंय, मला माझं स्वतःचं काहीतरी आता वेगळं करायचंय, तर मी काय करू नेमकं, किंवा मला काय सजेस्ट कराल, म्हणजे मी आता या स्टेजला जॉब करणं सुटेबल राहील का, मी माझा बिझनेस करू माझ्या सोयीनुसार वगैरे, तर मी त्यासाठी काय नेमकं मला काय सुटेबल राहील, हे मग आपण अशा वेळी त्या लेडीजच्या त्या रायटिंगमधून त्यांनाही गाईड करतो. खूप वेगळं वाटतं हे, बरोबर आहे, पण हे आम्ही रोज करतोय की तुमच्या रायटिंगमधून तुमच्या पर्सनॅलिटीविषयी, तुमच्या रायटिंगमधून तुमच्या स्वविषयी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. यात आमच्या मनाचं यात काहीच बघा, आम्ही फक्त जसं एक आरसा जसा असतो तसं आम्ही आरशासारखं तुमच्या समोर असतो, तुमचंच प्रतिबिंब तुम्हाला तुमच्या रायटिंगमधून आम्ही दाखवतो. सो रायटिंगमध्ये हे असे एक टप्पे आहेत. आणखी याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा आपण जे हल्ली या तरुणाईचे जे प्रॉब्लेम्स बघतो, स्पेशली म्हणजे नैराश्य असेल, ज्याला डिप्रेशन म्हणतात, किंवा खूप अस्वस्थता आहे, एक स्पर्धेची भीती वाटणं असेल, कंपॅरिझन असेल, किंवा मे बी इतरांनी नावं ठेवणं वगैरे, असे जे काही त्यांचे मेजर इश्यूज जाणवतात, किंवा व्यसनांचं थोडंसं व्यसनाधीनता असेल, तर या गोष्टी रायटिंगमधून वेळीच लक्षात येतात. या गोष्टी रायटिंगमधून वेळीच लक्षात येतात, किंवा त्यावर आपण वेळीच काही ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे पालकांना त्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. की म्हणजे कालचंच एक उदाहरण मला सांगायला हरकत नाही, मी नाव न घेता सांगेल, पण काल एक विद्यार्थी आला होता, ते पालक करिअर काउन्सिलिंगसाठी आले होते, पण त्यातून असं लक्षात आलं की हा मुलगा खूप खुनशी प्रवृत्तीचा आहे, म्हणजे खूप टोकाचं, एक आपण म्हणतो ना की एक कुठल्याही टोकाला थराला जाऊ शकणारी व्यक्ती. तर थोडंसं मी त्या पालकांना ती आयडिया दिली की हा जरा त्या टाईपचा, म्हणजे रागाच्या भरात हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, ही व्यक्ती, इनमीन 10वीचा मुलगा. आणि मग जेव्हा त्या मुलाशी पण मी थोडंसं त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला पालकांना बाहेर बसून, तर त्या मुलांनी म्हणजे अक्षरशः तो म्हणजे थोडा थक्कच झाला, म्हणजे काय म्हणतो स्तब्धच झाला, आणि नंतर त्यांनी कबूल केलं की हो सर, ॲक्च्युली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, म्हणजे आत्ताच मी आता एक्झाम झाल्यानंतर भांडणं केली होते, तर त्यामध्ये मी अक्षरशः माझ्या मित्राला, त्यांनी आमची मारामाऱ्या झाल्या, तर मी अक्षरशः लोखंडी रॉडनी त्याला इतकं मारलं, मला माहित नाही नंतर तो आता पुढे काय कर, नंतर लॉकडाऊन लागला, मी बघितलंच नाही, पण मी त्याला खूप म्हणजे अक्षरशः लोखंडी रॉडनी खूप मारलं आणि मी निघून आलो होतो. म्हणे माझ्या घरच्यांनाही ते माहीत नाही, बाकीचं पुढचं मला काहीच माहीत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीची एवढी टोकाची मानसिकता आहे हे त्याच्या रायटिंगमध्ये लक्षात येऊ शकतं. त्याचं नैराश्य त्याच्या रायटिंगमधून लक्षात येऊ शकतं. आपण वेळीच त्यावर काही ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे नुसतं लक्षात येण्याला उपयोग नाहीये, तर आपण वेळीच त्यावर काहीतरी उपाययोजना करू शकतो, वेळीच आपण सावध होऊ शकतो. मुलांच्या बाबतीतही हल्ली म्हणजे 3री-4थीच्या मुलांमध्ये मला डिप्रेशनच्या केसेस जाणवतात, की केवळ काय तर आई बाबा खूप दडपण येत आहे, अभ्यासात मी कमी पडतो, आई बाबांचं इच्छा अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाहीये, मला माझं खूप गिल्टी वाटतंय, ही मानसिकता मुलांच्या रायटिंगमध्ये दिसते. अशा वेळी आपण पालकांना समजावून सांगतो, कारण बऱ्याच वेळा मुलांचा दोष नसतो, पण कुठेतरी आपणच पालक मे बी अट्टाहासापायी, मोठ्या अपेक्षांपायी काहीतरी करत असतो, हे त्यावेळी त्या रायटिंगमधून लक्षात येतं. हा विषय तसा थोडासा वेगळा आहे, अजूनही याविषयी फारशी जागरूकता अजून आपल्या इकडे नाहीये, त्यामुळे बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की नाही हे काहीतरी मनाने सांगतात वगैरे, पण नाही, हे प्युअरली सायंटिफिक आहे. रादर आमची जी संस्था आहे अक्षर हँडरायटिंग अनालिसिस या नावाची, तर या संस्थेमध्ये आम्ही याचा एक प्रॉपर पॅटर्न तयार केलेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते तर त्याच्या आम्ही आमची टीम त्या एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्या आपण काही टेस्ट आधी घेत असतो. त्या टेस्ट झाल्यानंतर
त्याचं प्रॉपरली आपण एक सायंटिफिक पद्धतीने, म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं याच्या आज जगात 2 मेथड आहेत या हे अनालिसिस करण्याच्या, त्या दोन्ही मेथडचा सांगड घालून आम्ही एक पॅटर्न तयार केलेला आहे. त्याद्वारे पूर्णपणे त्या व्यक्तीचं आम्ही विश्लेषण प्रॉपर एक तांत्रिक पद्धतीने रेडी करतो आणि त्यानंतर मग त्या पालकांशी, त्या मुलाशी येऊन त्यांच्याशी कंबाईन अशा पद्धतीने त्यांचे काउन्सिलिंग सेशन आपण अरेंज करतो. आणि अर्थातच ही काही वन टाइम प्रोसेस नाहीये की एकदा पालक आले, सपोज समजा एखाद्या करिअर काउन्सिलिंगला पालक आले आणि 10वीला आले आणि मग आता त्यांना करिअरचं ऑप्शन दिले आणि विषय संपला, मुळीच नाही. त्या पुढच्या टप्प्यावर आम्ही त्यांच्या सोबत राहतो. म्हणजे अगदी 11वी झाल्यानंतर वाटलं की नाही करिअर मे बी थोडंसं डगमगतंय किंवा जे निर्णय घेतले थोडेसे त्या मुलाला झेपत नाही किंवा त्याला काहीतरी वेगळं वाटतंय, आणखी दुसरं काही करिअर करावं असं वाटतंय, आपण त्या टप्प्यावर पुन्हा त्या मुलांना हेल्प करतो. किंवा 12वी असेल, 12वी झाल्यानंतर असेल किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असेल, या प्रत्येक टप्प्यावर आपण पुन्हा त्या टचमध्ये राहतो की जेणेकरून ती व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये यशस्वी झाली पाहिजे. करिअर म्हणजे काय नुसते केवळ डिग्री मिळवणं, डिग्रीचा कागद मिळवणं, हा मुळीच आमचा उद्देश नाहीये. रादर ही व्याख्याच आम्ही रिडिफाईन केलेली आहे की व्यक्तीला त्याचं आयुष्य सक्षमपणे जगता आलं पाहिजे, त्याला करिअर म्हणतात. मग ते करिअर कसंही असेल, चहाची टपरी असेल किंवा मे बी तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनी एखाद्या CEO असाल, पण तुम्हाला तुमचं जर सगळं स्वतःचा बॅलन्स नीट सांभाळता येत असेल, ते जॉब करताना, ते काम करताना, तर तुम्ही करिअर दृष्ट्या तुमचं तर खऱ्या अर्थाने तुमचं करिअर सक्षम आहे. सो थोडं आम्ही करिअरकडे अशा नजरेने बघतो. इव्हन टिपिकल हल्ली तर असं झालं की करिअर कोच म्हणून वगैरे बरेच तुम्हाला दिसतील. म्हणजे खूप काय म्हणत पीक आलंय असं म्हणता येईल की कुठेतरी जुजबी सर्टिफिकेशन करायचं आणि झाले करिअर कोच म्हणून सुरू करायचं. किंवा हल्ली फ्रँचायझीचा कन्सेप्ट आलाय की कुठेतरी मुंबईला एखादी संस्था असते, ते तिथं तुम्ही फ्रँचायझी घ्यायची आणि काहीतरी बस कम्प्युटराइज रिपोर्ट येत राहतात, कमिशन वाईज ते बिझनेस चालू राहतो. पण नाही, त्यातून तुम्ही खरंच कितपत त्यातून लक्षात येतं किंवा उगाच 50 पानाचे रंगीत रिपोर्ट द्यायचे आणि जर त्यातून काही कळतच नसेल माझ्या मुलाविषयी, तर काय अर्थ आहे? कारण कुठेतरी पालक जेव्हा येतात ते काहीतरी अपेक्षेने येतात, त्यांचे काहीतरी एक मोठे निर्णय आयुष्याचे ते घेणार असतात आपल्या बेसिसवर. याचं भान आम्ही कायम ते ठेवत असतो ज्यावेळी स्पेशली आम्ही कुठल्याही पद्धतीचे काउन्सिलिंग करतो. की ती वन टाइम प्रक्रिया नाहीये, ती आमच्यासाठी ती लाईफ टाईम प्रोसेस आहे. आम्ही रेग्युलर त्या व्यक्तीच्या फॉलोअपमध्ये राहतो, आम्ही त्यात फॉलोअप घेत राहतो. एक प्रश्न येतोय, वाटलंच तर मी एक जस्ट बघूयात काय प्रश्न आहे तो. की बोराडे सरांचा एक प्रश्न आहे की सही करताना राऊंड मारून खाली लाईन ओढतो, पहिल्यांदा मी सही करतो तर मला माझ्या मित्राने चढत्या क्रमाने करायला सांगितली. ओके, मला एक फक्त पालकांना ही विनंती की फक्त तुमचा अगदीच पर्सनल प्रश्न असतील तर शक्यतो इथे या प्लॅटफॉर्मवर विचारणं थोडंसं चूक राहील, कारण कसं हा एक सामूहिक कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळ्यांना थोडं जे कामी येईल अशा टाईपचे प्रश्न असतील तर ते जास्त बरे राहील. आता सहीचा त्यांनी जस्ट एक प्रश्न विचारला आहे, तर चढत्या क्रमाने सही करायला सांगितले. हो, ते बरोबर आहे. थोडी चढत्या क्रमाने सही असेल तर ते कधीही बरं पडतं. बाकीचं जे तुम्ही म्हणता तुमच्या अक्षरांविषयी वगैरे, मला वाटतं थोडं पार्ट मे बी बाकीच्या त्यात इंटरेस्ट नसणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या अक्षरांबद्दल जे म्हणताय तुमच्या सहीमध्ये ही अक्षर वगैरे, तो थोडा तुमचा पर्सनल भाग आहे. वाटलंच तर आपण प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही मला फोन केलात तर तो चालू शकेल, म्हणजे ते जास्त बरं राहील. म्हणजे कर्तव्य फाउंडेशनशी संपर्क साधून तुम्हाला माझा नंबर मिळू शकेल, किंवा माझी जे म्हटलं की अक्षर हँडरायटिंग अनालिसिस या नावानेच वेबसाईट आहे किंवा इंस्टाग्रामचं पेज आहे किंवा फेसबुकचं पेज आहे, यूट्यूबचं चॅनल आहे, तिथे कुठे तुम्हाला आमचा नंबर सहज मिळून जाईल. तर त्यातून आपल्याला बोलता येईल व्यवस्थितपणे. सो एक आणखी थोडंसं वेगळं यामध्ये जर तुम्हाला मांडायचं झालं, सांगायचं झालं तर मी जे म्हणत होते की लाईफ टाईम प्रोसेस आहे. मग या टप्प्यावर मे बी तुम्हाला करिअरचे प्रॉब्लेम असतील, पण मे बी वागण्या बोलण्यात असतील, मे बी बिहेवियरमधले काही अडचणी येत असतील, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बॅलन्स करायला अवघड जातं, स्पेशली आपल्या इमोशन्स म्हणून. ज्या आपण इमोशन्सबद्दल आपण जेव्हा बघतो तर आजकाल तुम्ही जे ऐकलं असेल की तुमच्या बुद्धीपेक्षा तुमच्या भावना जास्त मॅटर करतात, म्हणजे तुमच्या IQ-पेक्षा तुमचा EQ जास्त बोलतो. हे रायटिंगमध्ये लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीचा इमोशनल बॅलन्स कसा आहे, इमोशनली ती व्यक्ती कितपत स्टेबल आहे, हे त्याच्या रायटिंगवरून लक्षात येतं. रादर त्याच्यावरून त्या व्यक्तीचा यशाचा अंदाज काढता येतो. किंवा तुमचा नेमका इंटरेस्ट कशामध्ये आहे, की तुम्ही टिपिकल मनी माइंडेड आहात का, तुमचा हॅपीनेसकडे ओढा जास्त आहे. किंवा बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा कपल काउन्सिलिंग करतो, म्हणजे नवरा बायको, म्हणजे अगदी लग्न होऊ पाहणारे किंवा लग्न झालेले अशा दोन्ही कॅटेगरीमधले, तर त्यांच्यात जेव्हा कन्फ्लिक्ट असतात तर त्या कन्फ्लिक्टच्या वेळेस आपण त्यांचे काही रायटिंगचे सॅम्पल्स घेतो, दोघांचे नमुने घेतो अक्षराचे. त्यातून त्या दोघांमध्ये काय साम्य आहे आणि त्या दोघांमध्ये कुठं भिन्नता आहे हे पटकन लक्षात येतं. म्हणजे कारण दोघंही आपापल्या जागी योग्य असतात. म्हणजे जेव्हा एखाद्या नवरा बायकोत भांडणं होतात तर चूक तसं कोणी नसतं, कारण दोघं आपापल्या जागी बरोबर असतात. कारण दोघांची एक वेगळी विचारसरणी असते, कारण दोघं वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले असतात, दोघांची लहानपणापासूनची जडणघडण वेगळी झालेली असते. त्यामुळे अपेक्षा, विचार, वागणं, बोलणं यात फरक असतो. मे बी समोरच्या व्यक्तीला तो वेगळा वाटतो, म्हणून कन्फ्लिक्ट व्हायला लागतात. मग आपण हे रायटिंगच्या माध्यमातून आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो. एक प्रश्न मला दिसतोय लोकरे सरांचा, की आजचं जीवन जगताना या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण की नोकरी करताना खूप अडचणी येतात, त्या कशा हाताळता येतील.
व्हेरी ट्रू. सरांचा प्रश्न असा आहे, लोकरे सरांचा, की नोकरी करताना समजा ज्या अडचणी येतात तर या कशा हाताळता येतील. आता याला ॲक्च्युली वर्क लाईफ बॅलन्स अशी संज्ञा आहे. म्हणजे याला असं म्हणतात की तुमचं पर्सनल लाईफ आणि तुमचं प्रोफेशनल लाईफ हे तुम्हाला मेनली बॅलन्स करता यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आता समजा लॉकडाऊनमुळेच म्हणा की नोकरीचं बरेच इश्यूज झाले किंवा बऱ्याचशा नोकऱ्या गेल्यात, तर अशा वेळी ती चिडचिड होते. शेवटी ती चिडचिड कुठेतरी तुमची घरी निघायला लागते, घरच्या माणसावर त्याची चिडचिड निघायला लागते. सो कुठेतरी म्हणजे तुमचा तो बॅलन्स जायला लागतो. अशावेळी रायटिंगच्या माध्यमातून आपण पहिले स्वतःला समजून घेऊ शकतो की नेमकं काय होतं किंवा मला काय एक्सपेक्ट आहे, मी असं का वागतोय किंवा मला कुठं चुकतंय, नेमकं मी असा अस्वस्थ का आहे. तुमचं रायटिंग याविषयी खूप क्लिअरली सांगतं की मुळात याला फिअर म्हणतात. म्हणजे सॉर्ट ऑफ समजा ज्यांच्या आता नोकऱ्या गेल्यात की सॉर्ट ऑफ काय की फिअर ऑफ लुझिंग एव्हरीथिंग, मी सगळं काहीतरी मिस करतो, माझ्या हातून सगळं सुटत चाललंय किंवा माझ्या हातून पैसा नाहीये, म्हणजे माझं म्हणतो ना एक बेसिक स्टॅबिलिटी हरवत चालली आहे. म्हणजे मनात त्या भीती तयार होतात. तुमच्या या भीती तुमच्या रायटिंगमध्ये लक्षात येतात. मग त्या जर एकदा लक्षात आल्या तर त्याच्यावर कसं ओव्हरकम करायचं याविषयी आपण बरोबर तुम्हाला त्या काउन्सिलिंगमध्ये मार्गदर्शन करतो. तर रायटिंगची ही गंमत आहे की तुमच्याशी न बोलता देखील तुमच्याविषयी सगळं कळतं. लक्षात घ्या, तुमच्याशी न बोलता, की म्हणून आता बऱ्याच वेळा ऑनलाईन आम्ही जे काउन्सिलिंग करतो त्यात बऱ्याच वेळा पाहिलेले नसतं आम्ही की त्या व्यक्तीला जे थेट अगदी डायरेक्टली जेव्हा ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी आम्ही समोर बसतो त्यावेळी त्या व्यक्तीला जेव्हा मी सगळं उलगडून दाखवतो तर त्या व्यक्तीला धक्काच बसतो की कसं काय तुम्ही हे, तुम्हाला कसं कळलं की मी असा वागतोय, असं होतंय वगैरे. कारण हेच तर या शास्त्राचं सौंदर्य आहे, मी असं म्हणेल. तर ऑनलाईनचा जो विषय आता निघाला होता की आम्ही ऑलरेडी आता लॉकडाऊनचा सगळा काळ होता, त्यावेळी ऑब्व्हियसली प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे ऑनलाईनमध्येही आम्ही उपलब्ध आहोत. म्हणजे जर तुम्हाला कोणालाही जर तुमच्या मुलांसाठी, करिअरसाठी किंवा स्वतःसाठी जर तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने ते प्रॉपरली करू शकतो. आणि हल्ली साधनही भरपूर आहेत. मग तिथे झूमचं ॲप असेल किंवा गुगल मीट असेल किंवा आणखी बरीच ॲप्लिकेशन्स आहेत, याद्वारे आपण फेस टू फेस तुमच्याशी कम्युनिकेशन करतो आणि त्याद्वारेही तुम्हाला क्लॅरिटी देऊ शकतो. एक आणखी मला थोडंसं म्हणजे सांगायचं म्हटलं तर एक पर्सनॅलिटी हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो बघा, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट वगैरे. पण नेमकं काय पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सनॅलिटीचे दोन घटक असतात. एक तुमची बाह्य पर्सनॅलिटी आणि दुसरं तुमची अंतर पर्सनॅलिटी म्हणजे इनर पर्सनॅलिटी. या दोन्ही घटकांचा तुमच्या रायटिंगमधून लक्षात येतो. म्हणजे तुमची मानसिकता, तुमचे विचार, तुमचे एक ओव्हरऑल बिहेवियर, आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन हे तुमच्या इनर पर्सनॅलिटीमध्ये येतात. हे तुमचं रायटिंग बोलतं. आणि तुमची बाह्य पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही कसं राहता, कसं दिसताय, तुम्हाला तुमचं ड्रेसिंग कसं ठेवताय वगैरे हे तुमच्या बाह्य पर्सनॅलिटीमध्ये येतं. ते सुद्धा तुमचं रायटिंग सांगतं. किती गंमत आहे बघा. म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीचे दोन्ही पैलू तुमच्या रायटिंगमधून लक्षात येतात. मग आपण जेव्हा एखाद्या मुलांशी, पालकांशी या संदर्भात काउन्सिलिंग करतो तर त्यांची पूर्ण पर्सनॅलिटी आपण आधी समजून घेतो. हे कसे आहेत किंवा कुठली पर्सनॅलिटी कमकुवत आहे किंवा कुठे जास्त एक्स्ट्रा आहे थोडंसं, आणि मग त्याद्वारे त्यांच्याशी काउन्सिलिंग केलं जातं की मग तुम्हाला कुठे वर्कआउट करायचंय, कुठे गडबड होतीये, तुमच्या विचारांचं मध्ये कुठे गडबड होती का, तुमच्या वागण्यामध्ये कुठे गडबड होतीये का, हे सगळा पार्ट ऍक्च्युली मग आपण त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये त्यांना क्लिअर करतो. किंवा जर गरज पडली तर मग जसं मी आधी म्हणाल की ग्राफोथेरपी, मग ग्राफोथेरपीद्वारे त्यांना काही सजेशन दिले जातात की तुम्हाला या थोड्या रिपीटेडली प्रॅक्टिस करायची या स्ट्रोक्सची, की त्याच्याद्वारे देखील तुमच्या विचारामध्ये वागण्यात फरक पडतो. इव्हन मोठे जर असेल, स्पेशली मोठ्यांसाठी तर त्यांच्या सहीचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की सहीमध्ये जर बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात ज्या चुकीच्या असू शकतात, तर त्यात बदल केल्याने तुमच्या वैचारिक पातळीवर फरक पडतो आणि त्यातून तुमचं बिहेवियर बदलतं. त्यातून तुमची पर्सनॅलिटी ग्रूम होऊ शकते, त्यातून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते. आता थोडंसं पुन्हा रिव्हर्समध्ये येतो की हे झालं, मी तुम्हाला सांगितलं की हँडरायटिंग अनालिसिस काय आहे, कसं होतं, त्यातून कसा उपयोग होऊ शकतो. पण मुळात थोडं हँडरायटिंग विषयी मला आणखी मोकळं बोलायचं आहे, कारण हा अजूनही बऱ्याच पालकांचा एक कन्सर्नचा मुद्दा असतो की त्याचा हँडरायटिंग खूपच खराब आहे, तो नीट लिहित नाही, तो घाईघाई लिहितो किंवा ते असं छान वळणदारच पाहिजे रायटिंग. हे एक कॉमन कंप्लेंट्स असतात. मला त्या सगळ्या पालकांना सांगावंसं वाटतंय की तुमच्या जर पाल्याचं रायटिंग सुवाच्य किंवा एक वाचनीय जरी असेल ना तरी पुरेसं आहे. ते खूपच सुंदर पाहिजे किंवा रायटिंग खूप छान असतं म्हणजे भरपूर मार्क पडतात असंही काही नाही. थोडा फायदा होतो नो डाऊट, पण असं काही नाही की एकदम रायटिंग चांगला आहे म्हणजे एकदम चमत्कार होतो असं काहीच नाहीये. शेवटी प्रत्येकाचं रायटिंगची एक शैली असते, ती खूप तुम्ही बदलली तरी त्यातून एका लिमिटपेक्षा ती नाही बदलू शकत. म्हणजे बऱ्याच वेळा पालक असंही म्हणतात की आम्ही इथे क्लास लावला, मग तू झालं महिनाभर क्लास लावला, थोडे दिवस त्यांनी चांगलं काढलं, आता पुन्हा पहिल्यासारखं काढायला लागला. कारण बरोबर आहे, शेवटी तुमचा एक पिंड असतो, तो एका लिमिटपेक्षा तुम्ही सगळं नाही बदलू शकणार आहे. तुमची एक पर्सनॅलिटी आहे, तुमचा एक स्वभाव आहे,
तो सगळ्याच्या सगळ्या तुम्ही बदलूच शकत नाही. जर तो बदलला तर रायटिंग बदलणार आहे. पण मुळात आपल्याला माहिती की स्वभाव नास्ती औषधम किंवा स्वभाव दुरतिक्रमः, स्वभाव बदलू शकत नाही, थोडा मॉडिफाय होऊ शकतो. तसं रायटिंग थोडं मॉडिफाय होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं एका लिमिटपर्यंत. पण त्याचा अट्टहास करणं चूक आहे. त्याचा अट्टहास करणं चूक आहे. एक प्रश्न आलाय, मी घेतो वाटलं या संदर्भात, रायटिंग संदर्भात आहे, भोसले सरांचा आहे. लहानपणी मुलांचे हँडरायटिंग खराब असले तर आपण त्याला जास्त शुद्धलेखन करायला लावतो, मग त्याचे हँडरायटिंग सुधारते, मग याचा स्वाभाविक चेंज होण्याचा काही परिणाम होतो का? अगदी बरोबर. जेव्हा आपण त्यांना शुद्धलेखन वगैरे करायला लावतो, त्यातून काही प्रमाणात बदलतं हँडरायटिंग किंवा सुधारतं, तर त्याच्या स्वभावात काही फरक पडतो का? नक्कीच पडतो. किंवा फरक चांगलाही पडू शकतो किंवा वाईट अँगलनी पण पडू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा रायटिंग बदलतं तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की काहीतरी त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्या व्यक्तीच्या विचारामध्ये काहीतरी कुठल्या तरी पातळीवर बदल झालेत. मग ते चांगले असू शकतील किंवा ते निगेटिव्ह पण असू शकतील. त्यामुळे आम्ही जेव्हा स्पेशली एखादं रायटिंगसाठी जेव्हा मुलं येतात रायटिंग इम्प्रुव्हमेंटसाठी, तर आमचा अप्रोच रायटिंग इम्प्रुव्हमेंट हा कधीच नसतो. त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होणं हा पहिला टार्गेट असतं आणि त्या अनुषंगाने फक्त त्याच्या रायटिंगमध्ये बदल केले जातात. म्हणजे टिपिकल जी एक मेथड असते की बाबा ए पासून सुरू करायचं आणि झेड पर्यंत सगळी अक्षरं प्रॅक्टिस करून घ्यायची वगैरे, नाही, असं काही अशा पद्धतीने होत नाही. तर प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे. त्यामुळे मग त्या पर्सनॅलिटीला जे सुटेबल अक्षर असतात त्या अक्षरामधून बदल करूनही ते माणसाच्या पर्सनॅलिटीत बदल करता येतात. एक आणखी प्रश्न दिसतोय, सुप्त गुण आहेत का, त्यामुळे आपल्या भावना हस्ताक्षर म्हणून कळतात? होय, अगदी बरोबर आहे. हस्ताक्षरामध्ये मधून तुमचे सुप्त गुण कळतात. म्हणजे बऱ्याच वेळा मला अगदी 10वीचे मुलं जेव्हा करिअर काउन्सिलिंगला येतात आणि जेव्हा मी त्यांना म्हणतो की अरे हा किचनमध्ये किती छान करू शकतो, तर मग तेव्हा पालक म्हणतात हो सर, तो म्हणायचा बऱ्याच वेळा, पण आम्ही ना त्याला 10वीचं वर्ष होतं किंवा अभ्यास महत्वाचा म्हणून त्याला कधी किचनमध्येच येऊ दिलं नाही. म्हणजे त्या मुलामध्ये जे सुप्त गुण होते, ज्याला हिडन पोटेन्शियल आपण म्हणतो, ते तसंच बाजूला राहून जातं आणि आपण लक्षच देत नाही. पण रायटिंग मात्र या गोष्टींना बरोबर हायलाईट करतं. शेवटी रायटिंग काय आहे? रायटिंग तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रकटन आहे. आपले 2 मन असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. कॉन्शियस माइंड म्हणजे जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकतायत, हे सगळं आपण कॉन्शियसली करतोय, आपण सावधपणे सचेतन मानेने करतोय. पण याच्या मागे एक अचेतन मन असतं. म्हणजे समजा आपण रात्री झोपलेला असतो, तरी देखील आपलं शरीर प्रक्रिया सगळ्या चालू असतात, रक्ताभिसरण चालू असतं, आपला श्वास चालू असतो, बरोबर आहे. ह्या प्रक्रिया कशाच्या बेसिसवर चालतात? म्हणजे त्या पण सगळ्या थंड पडायला पाहिजेत? नाही. म्हणजे त्यावेळी आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते सगळ्या त्या गोष्टींचा ताबा घेतं आणि ते स्वतः सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतं. तर हे जे सबकॉन्शियस माइंड आहे हे तुमच्या रायटिंगमध्ये उतरतं आणि त्यातून तुमची मानसिकता, तुमच्या सुप्त इच्छा, सुप्त आकांक्षा किंवा तुमची स्वप्न, तुमच्या मनातले विचार ह्या गोष्टी लक्षात येतात आणि त्याद्वारे मग तुमच्याशी संवाद साधणं, तुमच्या पालकांशी संवाद साधणं हे खूप सोपं जातं. त्याद्वारे खरंच खूप फायदा होतो. इव्हन आता जो प्रश्न होता लोकरेसांचा की त्यातून भावना कळतात का? हो, अगदी. म्हणजे तुमची भावनिकता, तुम्ही कसे किती इमोशनल आहात, तुम्ही स्वतःचे इमोशन्स किती समजू शकता, तुम्हाला इतरांच्या इमोशन्स किती समजतात, याला जे एक भावनिक संतुलन आपण म्हणतो, तर हा पार्ट तुमच्या रायटिंगमधून लक्षात येतो. आणि खरं सांगायचं ना तर सगळ्यात महत्त्वाचा तोच घटक आहे. कारण तुमचं आयुष्यातलं यश, अपयश, आनंद, समाधान या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या त्या इमोशनल स्टॅबिलिटीवर ठरतात, तुमच्या बुद्धीवर नाही. म्हणजे बऱ्याच वेळा त्यामुळे असं आपण एक चित्र बघतो की शाळेमध्ये मध्यम असणारी मुलं किंवा शाळेमध्ये अगदी मागच्या बेंचवर असणारी मुलं पण आयुष्यात मात्र ती कुठच्या कुठे निघून जातात पुढच्या टप्प्यावर, खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी चांगलं वेगळं आयुष्य जगतात. हे कशामुळे होतं? कारण त्या मुलांचा तो एक भावनिक ताळमेळ खूप लवकर तयार झालेला असतो, त्यांचा भावनांक खूप लवकर डेव्हलप झालेला असतो. म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात की त्यांचं एक भावनिक संतुलन, कारण लहानपणी ते सगळे धक्के खाल्ल्यामुळे एक इमोशनल फ्लेक्झिबिलिटी जी असते ज्याला, ती त्यांची खूप चांगली तयार झालेली असते आणि त्याचा त्यांना बराच फायदा होतो. कारण त्यामुळे ते आयुष्यामध्ये भले त्यांचा अभ्यासात ते मागे असतील पण बाकीच्या गुणांमध्ये ते डेव्हलप होऊन आयुष्यात लवकर पुढे जातात. हँडरायटिंग बद्दल आपण थोडंसं आणखी बोलत होतो. तर हँडरायटिंग हस्ताक्षर हँडरायटिंग अनालिसिस बद्दल आपण जे म्हणत होतो, तर याच्यामध्ये मला एक आणखी आवर्जून थोडासा हस्ताक्षराचा मुद्दा आहे पण तो सांगावासा वाटतोय या माध्यमातून सगळ्या पालकांना, की डावखऱ्यांबद्दल एक वेगळा अजूनही मानसिकता जाणवते. डाव्या हाताने लिहिणं म्हणजे अजूनही थोडंसं निगेटिव्हली मांडलं जातं किंवा डाव्या हाताने लिहिणाऱ्या मुलाला बऱ्याच वेळा मारून मुटकून उजव्या हाताने लिहायला सांगितलं जातं किंवा डाव्या हाताने ते मूल जेवत असेल तर नाही उजव्या हाताने जेव, ते बरं वगैरे असं सांगितलं जातं. तर ते खरं तर चूक आहे. म्हणजे मी तुम्हाला ही प्रोसेस मुद्दाम आता थोड्या वेळापूर्वी सांगितली होती की मुळात हे अनालिसिस करतो आपण तर त्यात कशी प्रोसेस आहे. ब्रेन आपल्याला सिग्नल देतो, ब्रेनचे सिग्नल तुमचे हातामधून ट्रान्समिट होतात, काहींचे ते उजव्या हातातून होतात, काहींचे डाव्या हातातून होतात, एवढाच फरक आहे. जर फक्त डावा किंवा उजवा हात रस्ता फक्त बदलतोय, बाकी तर काहीच बदलत नाहीये.
सो उलट डावाखुऱ्या हाताने लिहिणाऱ्या मुलांचे त्यांच्यामध्ये काही स्पेशल क्वालिटीज असतात. म्हणजे जगातले जर तुम्ही खूप चांगल्या दर्जाचे काही जे युनिक लोक पाहिली, म्हणजे स्पेशली आर्टिस्ट कॅटेगरीमधली म्हणा किंवा शिल्पकार म्हणा वगैरे, तर जनरली लोक सगळी डाव्या हाताने लिहिणार डावखुरी असतात बऱ्यापैकी. त्यांच्यातही काहीतरी स्पेशल क्वालिटी असतात ना, त्यात त्यांना दुजाभाव देण्याची किंवा ते म्हणजे काहीतरी कमीपणा ठेवण्याची खरंच काही गरज नाही. म्हणजे पालकांना म्हणजे या माध्यमातून मी विनंती करेल आज करते फाउंडेशनच्या माध्यमातून की कृपया डावखोऱ्यांना कमी लेखू नका, किंवा डावखोरे म्हणजे काहीतरी ते पाप आहे किंवा काहीतरी समथिंग देवाचा कोप वगैरे असं असं काही नाही. सायन्स असं कुठेही काही म्हणत नाहीये, किंवा कुठल्याही धर्मामध्ये किंवा धर्मग्रंथामध्ये डावखोऱ्यांविषयी असं काही निगेटिव्ह म्हटलेलं नाहीये. ते कुठून तरी केवळ जस्ट एक IQ माहिती पुढे कॅरी होत आलेली आहे, पण तसं काहीच नाहीये. उलट ते ज्या हाताने लिहितात त्या हाताने लिहू द्या. किंवा काही मुलं तर दोन्ही हाताने लिहितात, काही मुलं दोन्ही हाताने लिहितात. तिथं किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय की ऍक्च्युली ते त्यांचं म्हणजे दोन्ही ऍक्टिव्हली त्यांचं ब्रेन प्रॉपरली वापरतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळ काही मुलं 2-2 हाताने लिहू शकतात, किंवा हा एक लिहिण्याचा एक हात असतो आणि बाकी काही दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करायला आणखी दुसरा डावा हात पण वापरू शकतात. इव्हन तेंडुलकरचं उदाहरण, तेंडुलकरचा लिखाणाचा हात आणि बॅटिंगचा हात वेगवेगळा होता. लिखाणाचा हात आणि बॅटिंगचा हात वेगवेगळा होता. सो उलट तो दोन्ही हात इफेक्टिव्हली वापरू शकतो. ही क्षमता आहे, ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्षमता आहे. एक प्रश्न आला यादव सरांचा, डॉक्टर यादव यांचा, की डॉक्टरांच्या हस्ताक्षराबद्दल आपले काय मत आहे. मला वाटतं सर आपण स्वतः डॉक्टर आहात, याच्याविषयी ठीक आहे. मी आता तुम्ही छान प्रश्न विचारला तर मी क्लिअर करतो. एक पहिली मानसिकता अशी असते की बाबा डॉक्टरचं अक्षर कोणाला कळत नाही, डॉक्टरचं अक्षर फक्त केमिस्टला कळतं. मी थोडंसं याला एक क्लेरिफाय करेल की असं का होतं. आता एक तुम्ही ते जेव्हा आपण त्यांच्या नजरेतून बघूया गोष्टींकडे, की समजा तुम्हाला पेशंट अटेंड करायचे, समजा तुम्हाला पुढच्या 1-1.5 तासामध्ये 15-20 पेशंट अटेंड करायचे, प्रत्येक पेशंटला ॲटलीस्ट तुम्हाला 5 मिनिटं द्यायचे. तर महत्वाचा भाग काय की त्या पेशंटचं निदान करणं, त्याच्या आजाराचं निदान करणं आणि त्याला उपचारांसाठी जे काय आहे ते प्रिस्क्रिप्शन लिहून देणं. मग त्यावेळी ते खूप छान अगदी शुद्धलेखन लिहिल्यासारखं, निबंध लिहिल्यासारखं व्यवस्थित वळणदार लिहून उपयोग नाही ना, कारण ती एनर्जी त्यांनी जर त्या पेशंटचं निदान करण्यात दिली तर ते जास्त कामाचं आहे. शेवटी ते वाचणार कोण आहे, तर केमिस्ट. शेवटी त्यांची एक सिम्बॉलिक सिस्टीम असते, किंवा असं म्हणूयात की त्यांचं एक सांकेतिक भाषा म्हणत की एवढं लिहिलं म्हणजे त्यांना ते लक्षात आहे केमिस्टला की हे असं आहे. त्यामुळे डॉक्टर फास्ट लिहितात, कारण आणखी पुढे पेशंट त्यांना बघायचे असतात. सो त्यामुळे त्यांचं अक्षर बऱ्याच वेळा आपल्याला इलिजिबल वाटतं, पण तसं काही नसतं. तुम्ही थोडं आणखी रिव्हर्स जाऊन बघा ना, त्या व्यक्ती जेव्हा डॉक्टर झाल्यात म्हणजे त्यांचं अकॅडमिक चांगलं होतं, म्हणजे 11वी-12वीला त्यांचं सायन्स चांगलं मार्क्स चांगले होते, म्हणजे बोराडे सरांचं एक वाक्य दिसतं मला की ते नाही कोणाला कळू नये म्हणून तसं लिहितात. नाही, तसं काही नाहीये. ते फक्त ऍक्च्युली त्या मोमेंटची ती गरज असते की 2-3 मिनिटांत समजा एक पेशंट चेक करायचा, तर पेशंट चेक करण्याचा वेळ आणि उरलेल्या काही सेकंदामध्ये पटकन फक्त जे प्रिस्क्रिप्शनचा महत्वाचा मुद्दा आहे किंवा महत्वाचा जो एक कीवर्ड आहे तेवढा फक्त ते लिहितात. पण तीच व्यक्ती डॉक्टर झालेली आहे म्हणजे 10वी पर्यंत त्यांचं अकॅडमिक चांगलं होतं. 10वी पर्यंत अकॅडमिक चांगलं होतं याचा अर्थ कुठेतरी रायटिंग पण त्यांचं नक्कीच चांगलं असतं. अगदीच खूप खराब वगैरे असं नसतं, एक मध्यम पद्धतीचं रायटिंग नक्कीच असतं त्यांचं. सो डॉक्टरांचं रायटिंग नेहमी खराबच असतं, वाईट असतं असं नाहीये. ते सिच्युएशनल रायटिंग असतं. किंवा आम्ही पण जेव्हा आता हस्ताक्षर अनालिसिससाठी सॅम्पल आम्ही घेतो, तर आम्ही डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन कधीच अनालिसिस करत नाही, कारण का आता ती त्या मोमेंटची त्या वेळेचं भान ठेवून त्यांनी पटकन ती वेळ टॅकल करण्यासाठी केलेलं ते रायटिंग असतं. ते त्यांचं नॅचरल रायटिंग नसतं किंवा ते त्यांचं ओरिजिनल रायटिंग नसतं. आय होप डॉक्टर यादव यांना मला वाटतं यातून क्लॅरिटी आली असेल सर तुमच्या प्रश्नाविषयी. आणखी एक प्रश्न दिसतोय की आपणाकडे जे लोक येतात ते आपल्याकडे हँडरायटिंग देताना जरा वेळ लावून चांगली हँडरायटिंग करून दिली तर आपल्या निष्कर्षात काय फरक पडतो. वा, खूप सुंदर प्रश्न विचारलाय. भोसले सरांनी मला तो प्रश्न विचारला, स्वप्नील भोसले सरांनी. ग्रेट. त्यांचा प्रश्न असा आहे की ज्यावेळी आमच्याकडे व्यक्ती कोणी येतात की अनालिसिस करण्यासाठी किंवा त्यांच्या काही समस्येसाठी, तर आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतो. मग समजा जर त्या व्यक्तीने त्यावेळी ठरवून चांगली रायटिंग काढली तर, बघा प्रश्न खूप व्यवस्थित आहे. म्हणजे मग त्यांनी जर ठरवून जर चांगली रायटिंग काढली तर मग आमचं अनालिसिस चुकू शकतं. हो, पण मग यासाठी आता या सगळ्या प्रक्रियांचा मी जे म्हटलं की आम्ही आता अक्षर हँडरायटिंग अनालिसिस आमची जी संस्था आहे या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाई, म्हणजे गेल्या 8 वर्षांच्या त्या काय म्हणूयात सगळ्या अनुभवामधून एक सिस्टीम आम्ही बनवलेली आहे की ठीक आहे तुम्ही सावधपणे चांगलं लिहाल. किती वेळ लिहाल तुम्ही, किती समजा तुम्हाला मी 1-2 पेजेस लिहायला लागले तर तुम्ही 2च्या 2 पेजेस चांगले नाही लिहू शकणार आहे. तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे म्हणजे तुम्ही सावधपणे लिहाल चांगलं लिहायचं तर सुरुवातीला लिहाल मे बी 5-10 ओळी असतील,
ठीक आहे. नंतर एका स्टेजनंतर तुम्ही तुमच्या ओरिजिनल लाईनवर येता. म्हणजे ते कसं आहे की समजा सायकल चालवण्यासारखं आहे. समजा तुम्हाला फास्ट सायकल चालवायला आवडते आणि तुम्ही ठरवले की नाही आता मी आई बाबा समोर दिसतात तर मी सावकाश सायकल चालवतो म्हणजे ते मला रागवणार नाहीत. तुम्ही किती वेळ चालवाल, जोपर्यंत ते समोर आहेत किंवा थोडा वेळ जमेल, पण नंतर नॅचरली तुमचं पॅन्डल जोरातच मारले जाणार आहेत, कारण तुमचा तो स्वभाव आहे, तुमचा तो पिंड आहे. सेम रायटिंगमध्ये तसंच होतं की नकळतपणे तुम्ही पुन्हा तुमच्या लाईनवर येता, पुन्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्च्युअली त्यावर ताबा घेतं आणि तुमची नॅचरल रायटिंग यायला लागते. त्यामुळे आम्ही देखील जेव्हा अनालिसिस करतो तर सुरुवातीचा भाग आम्ही मुद्दाम सोडून देतो. म्हणजे सरांनी खूप छान प्रश्न विचारला होता हा, तर आम्ही सुरुवातीचा पार्ट स्किप करतो आणि तुमचं खरी रियालिटी म्हणजे तुमची खरी पर्सनॅलिटी तुमच्या शेवटच्या भागामध्ये जास्त दिसायला लागते. निशा टोपले मॅमचा एक प्रश्न दिसतोय मला की हस्ताक्षर सुधारण्याकरता मुलांकरता पेनने सुरुवात करावी की पेन्सिलने. मी म्हणेल पेन्सिलने. पेन हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. पेन्सिल कधीही बरी, शेवटी ग्राफाईटचं कागदावर होणारं फ्रिक्शन त्यातून जो एक स्मूथपणे हात वळू शकतो तो पेनाने होत नाही. पेनामध्ये ठीक आजकाल प्रकार भरपूर आले आहेत, पण पेन म्हटलं तर पेन हा खरं तर नंतरचा टप्पा येतो. म्हणजे अजूनही बहुतेक सगळ्या शाळांमध्ये 3री किंवा 4थी पासूनच पेन अलाउड करतात, तोपर्यंत करत नाहीत. त्यामुळे कारणच ते आहे की पेन आहे. किंवा मॅम मी तुम्हाला म्हणजे तुमचं वय किती आहे तुमच्या पाल्यांचं ते असतं तर मी तुम्हाला आणखी सांगितलं असतं की डायरेक्ट पेन्सिल पण बऱ्याच वेळा ती रिस्की ठरते, कारण हा सगळा ग्रिपिंगचा खेळ असतो. म्हणजे आपलं हे 3 बोटांचं जे कोऑर्डिनेशन असतं, या बोटांच्या कोऑर्डिनेशनवरून ऍक्च्युअली लिखाण आपण स्टार्ट करतो. तर सुरुवातीला हे ब्रॉड असतं, म्हणजे याला ग्रॉस मोटर स्किल्स असं म्हटलं जातं की आपण आधी ढोबळ मानाने करतो. म्हणजे एखादं मूल जेव्हा सुरुवातीला काही एखादा खडू पकडतो वगैरे तर मोठं त्यांना पकडायला सोपं जातं. त्यामुळे सुरुवातीला तशा गोष्टी दिल्या पाहिजेत आणि त्यातून हळूहळू टप्प्याटप्प्याने मग ते मोटर स्किल डेव्हलप होत जेव्हा त्यांचं बोटांचं कोऑर्डिनेशन चांगलं व्हायला लागतं, पहिल्या 3 बोटांचं आपल्या, त्याच्यानंतर मग त्यांच्या हातात पेन्सिल देणं जास्त योग्य ठरतं, कारण त्यामधून मग ऍक्च्युअली त्यांचे फाईन मोटर स्किल्स त्यावेळी ऍक्च्युअली डेव्हलप व्हायला लागतात. लक्षात घ्या, ग्रॉस मोटर स्किल्स म्हणजे काय, ढोबळ मानाने मोठ्या वस्तू हातात धरण्याची क्षमता, ती आधी डेव्हलप झाल्याशिवाय डायरेक्टली हातात खरं पेन्सिल देणं हे देखील चूक आहे. त्यामुळे अगदी क्रेयॉन्स असतात बघा, क्रेयॉन्समध्ये 2 प्रकार असतात, एक रेग्युलर क्रेयॉन्स जे छोट्या आकाराचे असतात आणि मोठ्या आकाराचे क्रेयॉन्स असतात. तर सुरुवातीला क्रेयॉन्स पण असे मोठ्या आकाराचे दिलेले कधी बरे की ज्यातून त्यांना सवय होती की चला हे जमायला लागलं, बसायला हातात बसायला लागले, त्याचा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग थोड्या छोट्या साईजचे अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने दिलं तर जास्त बरं राहतं. पेन सगळ्यात शेवटी, किंवा बॉलपेन शक्यतो देऊच नाही. म्हणजे बऱ्याच वेळा 3री 4थीला काही मुलं बॉलपेन वापरतात, ते चूक आहे. शक्यतो सुरुवातीला इंक पेन किंवा आता हल्ली इंक पेनचा काळ बऱ्यापैकी संपलाय तर जेल पेन, त्यांनी मग त्यावेळी पेन द्यायला हरकत नाही. ओके, टोपले मॅमने म्हटले त्यांचं मुलगा पहिलीला आहे त्यांचं मूल, तर ठीक आहे, पहिलीला म्हटल्यानंतर हात सध्या पेन्सिलच ओके आहे. जर त्याचं सध्या ऑलरेडी त्याला अक्षर वगैरे लिहायला सवय झाली असेल किंवा त्याचे हात व्यवस्थित वळत असतील तर आता त्याला पेन्सिल द्यायला हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो मला वाटतं तुम्हाला आता थोडंसं आज या विषयाबद्दल क्लॅरिटी येत असेल की हे काय आहे, किंबहुना समुपदेशन ज्याला आपण म्हणतो काउन्सिलिंग, हे हस्ताक्षराच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे करता येतं, जे आम्ही अनुभवतोय. कारण बऱ्याच वेळा एखादी अंतर्मुख व्यक्ती असेल की जी फारशी बोलत नाही किंवा जो जास्त म्हणजे ज्याला सवयच नाही बडबड करायची किंवा जास्त बोलकवायची, तर अशा व्यक्ती काउन्सिलरकडे ओपन अप होत नाहीत पटकन. किती प्रश्न विचारले तरी ते मोजकंच हो नाही मध्ये किंवा फारसं बोलत नाही. पण इथं गंमत अशी आहे की तुम्ही बोलूच नका, तुमचं रायटिंग सगळं तुमच्याविषयी आधीच सांगून टाकतं. तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही काय विचार करताय, तुम्ही काय लपवताय, तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुम्हाला कशाची भीती वाटते, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या इच्छा काय आहेत, ही प्रत्येक गोष्ट तुमच्या रायटिंगमध्ये आपोआप उमटत असते आणि त्याद्वारे मग आपण समुपदेशन करतो. गंमत आहे ना. मग अशा वेळी ती व्यक्ती पण आपोआप घडाघडा बोलायला लागते, कारण त्यालाही लक्षात येते की आपण नाही जरी बोललं तरी समोरची व्यक्ती आपल्याला पूर्णपणे ओळखत आहे. सो अशा पद्धतीने या म्हणजे हे जे हँडरायटिंग अनालिसिस ज्याला आम्ही म्हणतो किंवा ग्राफॉलॉजी शास्त्र आहे, तर हे याचं सौंदर्य आहे. हे आम्ही गेली 8 वर्षापासून हे आमचं अव्याहतपणे हे काम चालू आहे. एक प्रश्न आलाय मला वाटतं भोसले सरांचा की एकच मिनिट, हायर रँक किंवा पोस्टवरच्या व्यक्ती यांचा सिग्नेचरमध्ये काहीतरी वेगळेपण असतो, अगदी स्पेशल सिग्नेचर बनवल्यासारखी, तर स्पेशल सिग्नेचर बनवून मिळते काय आणि कशी शक्यता आहे, तशी शक्यता आहे, काही शक्यता आहे का? होय सर, ऍक्च्युली म्हणजे आपल्याकडे एक प्रोग्राम असतो ज्याला सिग्नेचर अनालिसिस अँड मेकओव्हर असं म्हणतात. आपण त्याद्वारे म्हणजे तुमची आधी मुळात पर्सनॅलिटी अनालाइज करतो, तुम्ही कसे आहात, आणि त्यानुसार मग तुमची सिग्नेचर तुमच्या त्या पर्सनॅलिटीला सुटेबल आहे का, आणि
त्याद्वारे मग त्यात जर कुठे करेक्शन स्ट्रोक्स काही करेक्शन असेल आपण ते स्ट्रोक्स तुम्हाला करेक्शन सुचवतो आणि ते तुमच्याकडून करून घेतो. कारण सही एका रात्रीत बदलत नाही किंवा एका रात्रीत सही बदलली आणि लगेच आयुष्यात चमत्कार झाला असं होत नाही. ती लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्याला 3 महिने 6 महिने किंवा वर्षही लागतं. पण हा त्यातून तुमचे दूरगामी म्हणजे एक सस्टेनेबल किंवा लॉंग टर्म बदल नक्कीच घडतात. तुमच्या सहीमध्ये बदल होऊ शकतात. तुम्ही जे म्हणताय की बऱ्याच अधिकाऱ्यांच्या सहीमध्ये काहीतरी वेगळा स्ट्रोक जाणवतो, येस, कारण ते त्यांचं वेगळेपण असतं, ती त्यांची स्पेशालिटी असते, ते त्यांचं युनिकनेस असतं. तुमचं युनिकनेस तुमच्या रायटिंग मधून दिसतं, कारण तुमची रायटिंग युनिक आहे. तुमच्यासारखी रायटिंग दुसरं कुणीच या जगात काढू शकत नाही. हीच तर गंमत आहे या शास्त्राची. आणि म्हणून तुम्ही वेगळे आहात. तुमचं वेगळेपण तुमचं रायटिंग मधून लक्षात येतं. आपण तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्ही काय आहेत हे तुम्हाला एकदा कळलं ना की माणसाचा आपोआप वेगळा आत्मविश्वास येतो. आपोआप तुमचा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. आणि माणसाचा एकदा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलला ना तर बरोबर लोकांचाही दृष्टिकोन ऑटोमॅटिक बदलायला लागतो. एक प्रश्न मला दिसतोय की बळीराम लोकरे यांनी विचारलाय, सर मुलांचं हस्ताक्षर मधून पुढे त्यांनी काय करिअर करावे किंवा नोकरी किंवा व्यवसाय ओळखता येईल का? होय सर, मला वाटतं आपण थोडं आय थिंक उशिरा जॉईन झालात, पण सुरुवातीला आपण या मुद्द्यावर बोलले की हस्ताक्षरामधून आपण पूर्णपणे व्यवस्थित करिअर मार्गदर्शन करतो. किंवा त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर त्या मुलासाठी कोणते करिअरचे पर्याय सुटेबल राहतील हे देखील आपण त्यामध्ये प्रॉपरली काढून देतो की त्या व्यक्तीचं रादर ते करताना तुम्ही जसं म्हणता नोकरी किंवा व्यवसाय, हो याची देखील दिशा आधीच तुम्हाला क्लिअर करतो की ही व्यक्ती नोकरीसाठी सुटेबल आहे का व्यवसायासाठी सुटेबल आहे हे देखील त्याच्या रायटिंगमधून लक्षात येतं. आणि आणखी वेगळे पण सांगायचं झालं म्हणजे आमच्या संस्थेद्वारे आम्ही जे काउन्सिलिंग करतो तर आमचा उद्देश केवळ टिपिकल करिअर करणं, एखाद्याची डिग्री मिळवून देणं हा नाहीये. हॅपीनेसला आम्ही महत्त्व देतो. म्हणजे तुम्ही जर आता बातम्यामध्ये कधी वाचत असाल दरवर्षी एक ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स एक बनवला जातो आणि त्याद्वारे जगामध्ये कुठले देश जास्त आनंदी आहेत त्याची एक रँकिंग येत असते. जसे श्रीमंत देशांची एक रँकिंग येते की सर्वात श्रीमंत देश, त्यानंतर ते GDP नुसार येते, सेम तशी एक हॅपीनेस इंडेक्स नुसार येत असते. त्याच्यामध्ये मला वाटतं भूतान सध्या पहिले 1 नंबरला होता मागच्या वर्षी. तर तसं तुमचं आम्ही करिअरचं पण हॅपीनेस वाईज रँकिंग करून देतो. म्हणजे तुमच्या पाल्यासाठी कोणतं करिअर हे सगळ्यात जास्त आनंदी राहील हे आम्ही त्यानुसार, किंवा त्याच्यानंतर ते हे नाही तर मग दुसरं कोणतं करिअर ज्याच्यामध्ये तो जास्त हॅपी राहील आम्ही त्यानुसार तुमची रँकिंग करून देतो. कारण पैसा, प्रसिद्धी, पॅकेज, यश या सगळ्या खरं तर सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. मी असं म्हणेन की या सगळ्या आपोआप नंतर येतात. पहिलं तुम्ही आनंदी असणं तुमच्या करिअरमध्ये ते जास्त मॅटर करतं. ते असेल की आपोआप तुम्ही हार्डवर्क करता, आपोआप तुम्ही आणखी मेहनत घेता, कष्ट जास्त करता, साहजिक यश येणारच आहे. यश येतं ऑब्व्हियसली, त्याबरोबर तुम्हाला एक समाधान मिळतं. सो आपण मुलांच्या हस्ताक्षरावरून जे करिअर काउन्सिलिंग करतो तर यस, त्यांचं कोणते करिअरचे ऑप्शन्स त्यांना सुटेबल राहतील ते त्यांच्या आनंदानुसार रँकिंग करून देतो. आणि नोकरी किंवा व्यवसाय काय वगैरे ते कुठल्या ट्रॅकसाठी सुटेबल आहे किंवा सर करिअरचे पर्याय देताना मुळात हा पहिला प्रायोरिटी आपल्याला ठेवावा लागते की ही व्यक्ती कुठल्या दिशेने जास्त सुटेबल आहे. किंवा जसं सायन्सचे ऑप्शन आहेत की सायन्सचे बरेच ऑप्शन हे नोकरीसाठी जास्त सुटेबल आहेत. याउलट बाकीचे जे क्षेत्र आहेत, कॉमर्स म्हणा, आर्ट्स म्हणा, त्यातून व्यवसायासाठी जास्त संधी उपलब्ध आहेत. सो ह्याचा विचार आपल्याला आधीच करावा लागतो की म्हणून 10वीलाच आपण ते निर्णय घेऊ शकतो. एक आणखी प्रश्न दिसतोय, हँडरायटिंग अनालिसिसमध्ये एज्युकेशन आणि करिअर आहे काय? ओके, म्हणजे याच्यामध्ये एज्युकेशन आणि करिअर आहे काय? करिअर हा थोडासा मी असं म्हणेल थोडा अवघड आहे, कारण ती एक तपश्चर्या आहे. थोडं ते पॅशनेट होणं किंवा त्यासाठी ते थोडंसं वेळ, म्हणजे मुळात तुम्हाला माणसं वाचायचं वेळ असणं आवश्यक आहे. कारण एकदम हल्ली काय होतं की बरेच तुम्हाला हौशे बरेच दिसतील या क्षेत्रामध्ये की कुठेतरी नेटवर काहीतरी जुजबी माहिती वाचली, 2 व्हिडिओ पाहिले किंवा एखादं दुसरं पुस्तक वाचणं आणि झालं मला कळायला लागले. सो त्यांनी एंटरटेनमेंट होते की चला या तुझ्या रायटिंगमधून मी 2-4 गोष्टी सांगितल्या, 2-3 खोट्या ठरल्या, 1-2 खऱ्या ठरल्या, झालं मौज मजा. पण एवढं वरवरचं किंवा एवढं उथळ हे शास्त्र नाहीये. शेवटी ते शास्त्र आहे, त्याची अगदी बाराखडी आहे. बाराखडीपासून त्याच्याही कितीतरी लेवल्स आहेत. शेवटी ते सगळ्या त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने जेव्हा तुम्ही समजून घेता, अनुभवता, किंवा अनुभवातूनच हे जास्त लक्षात यायला लागतं की जितके आता आजवर जवळपास 10,000च्या वर आम्ही मुलांचे किंवा पालकांचे सगळ्यांचे म्हणून आम्ही अनालिसिस केलेले आहेत. तर त्यातून एक जी डेप्थ यायला लागते, त्या विषयाचा जो एक गाभा काढायला लागतो आणि त्यावेळी खरं ते त्यातलं सौंदर्य काढायला लागतं. म्हणजे करिअर म्हणून थोडंसं मी ते रिस्की म्हणेल नवीन यांना, कारण एवढंही सोपं नाहीये ते. मला वाटतं हे एवढं उत्तर पुरेसं आहे तुमच्या प्रश्नासाठी. सो पालकांना जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, तुमच्या मनात काही असतील तर. किंवा एक मुद्दा मला आणखी हायलाईट करावासा वाटतं की या हस्ताक्षराद्वारे किंवा हँडरायटिंग अनालिसिसद्वारे की आणखी काय गोष्ट कळू शकते. तर बऱ्याच वेळा लर्निंग डिसऑर्डर ज्याला म्हणतात, म्हणजे हा शब्द आता जास्त प्रकाशात आलाय की अध्ययन अक्षमता ज्याला म्हणतात, की काही मुलं अभ्यासात
अडखळतात, की मे बी काही मुलांचं गणितात खूपच कसं किंवा गणित कळतच नाही, किंवा काही मुलांना लिहायला अडचण येतात, काही मुलांना वाचायला अडचण येतात, किंवा काहींना लिहिलेलं कळत नाही. ते लिहू शकतात पण त्यांना कळत नाही काय लिहिलंय, किंवा वाचू शकतात पण त्याचं आकलन होऊ शकत नाही. म्हणजे समजा मी एखादं वाक्य लिहिलंय तर ते मूल वाक्य लिहू शकेल पण ते वाचूनही दाखवेल हे असंच वाक्य, पण त्याचा अर्थ काय हेच त्यांना कळत नाही. तर ह्या अशा काही पद्धती ह्या उदाहरण आहेत की ज्याला अध्ययन अक्षमता म्हणतात. म्हणजे लर्निंग डिसऑर्डर्स असतात. म्हणजे तुम्ही तारे जमी पर पिक्चर जर पाहिला असेल की त्याच्यामध्ये ते समजा दाखवलेलं होतं की डिस्लेक्सिया ज्याला म्हणतात या डिसऑर्डर बद्दल ते दाखवलेलं होतं. म्हणजे त्यातला जो हिरो दाखवलाय मुलगा तर त्याला तो डिस्लेक्सिया असतो. सो अशा या ज्या गोष्टी आहेत लर्निंग डिसऑर्डर्स या रायटिंग मधून लक्षात येतात, त्या खूप लवकर लक्षात येऊ शकतात आणि त्यानुसार वेळीच काही आपल्याला त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पालकांना वाटतं की नाही मुलं करत नाही अभ्यास, त्याला मारणं म्हणा, त्याला आणखी त्रास देणं, त्याला आणखी मग ट्युशन लावणं या माध्यमातून त्याला शिकवायचा प्रयत्न केला जातो. पण जर त्या मुलाच्या काही मर्यादा असतील, जसे या लर्निंग डिसऑर्डर असतील, तर अशा वेळी त्या उपायांचा काहीच उपयोग होत नसतो. उलट ते मुलं आणखी खचत जातं, पालकांचा राग वाढत जातो. तो या माध्यमामध्ये अशा वेळी आम्ही काउन्सिलिंगद्वारे त्या पालकांना या गोष्टी समजून देतो आणि त्यासाठी मग पुढे काय उपाययोजना करायची तर तेही त्यांना आम्ही त्यामध्ये मार्गदर्शन करतो. सो मला असं वाटतं की तुमचे प्रश्न बऱ्यापैकी झालेले आहेत. तरी अजून काही प्रश्न असेल तर सांगा, नक्कीच मी आणखी अटेंड करेल. आणि जर सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर मला असं वाटतं मग मी कर्तव्य फाउंडेशनचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानेल, कारण त्यांनी त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर आज या निमित्ताने मला संधी दिलीत. आणि हा एका वेगळ्या विषयावर आमची ही संस्था पण जी आहे अक्षर हँडरायटिंग ॲनालिसिस या नावाने, आमचं मुख्य ऑफिस औरंगाबादला आहे, पुण्यालाही आमचं ऑफिस आहे, जालन्यालाही आहे, मुंबईला आहे. तर या सध्या लॉकडाऊनमुळे ते तिन्ही ऑफिस म्हणजे सगळं मेन ऑफिसला म्हणजे औरंगाबादला आमचं सध्या काम चालू आहे, पण ऑनलाईन माध्यमातून आम्ही पूर्णपणे उपलब्ध आहोत. तर कर्तव्य फाउंडेशनचे मी आभार मानेल कारण त्यांनी ही संधी आम्हाला दिली आहे. सो मला वाटतं आपण थांबायला आता हरकत नाहीये. तुम्ही सगळ्यांनी जो वेळ दिलात त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.